त्यापैकी एक आहेत डॉक्टर मनोहर देस मोहन सॉरी मोहन मोहन देस, मोहन देस, मोहन देस. मोहन देस. हां. आणि दुसरे आहेत प्रोफेसर प्रवीण घोडेस्वार. आणि अजून काही मंडळींना आपण त्यात सहभागी करून घेऊ, पण वक्ते दोन असतील आणि बाकी मंडळी श्रोते म्हणून सहभाग घेतीलच. स्वाती वैद्य आलेले आहेत, त्यांचंही स्वागत करतो. मिनिश नावाचे गृहस्थ मध्यंतरी आलेत, परत ते डिसअपेअर झालेत, येतील परत. वर्षा चोबे आलेले आहेत. मला वाटतं आता 7:15 झालेत, तर आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया. चंदू सर, तुम्ही आहात का? मूळचे साताऱ्याला असतात. हो. हो. त्याचे खूप कार्यक्रम युट्यूब वरती पण आहेत आणि अप्रतिम रसास्वाद केलेला आहे गिरीश यांच्या कवितांचा त्यांनी. वा वा, खूपच छान. हो हो हो. आता आपण कार्यक्रमाला सुरुवात करीत आहोत. मित्र हो, G.A. कुलकर्णी यांचं कथाविश्व या परिसंवादाच्या दुसऱ्या भागामध्ये मी डॉक्टर रवींद्र शिवदे, लोलक सतरंगी परिवारातर्फे आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. आणि आजचे आपले मान्यवर वक्ते डॉक्टर मिलिंद ब्रह्मे आणि श्री गणेश कुलकर्णी यांचं विशेष स्वागत करतो. ह्या मोठ्या अधिकारी व्यक्ती आहेत. डॉक्टर मिलिंद ब्रह्मे हे जर्मन भाषेचे प्रोफेसरच आहेत आणि त्यांनी काफका या जगप्रसिद्ध लेखकाचा सखोल अभ्यास केलेला आहे. तसंच GNचाही अभ्यास केलेला आहे आणि त्यांच्या PhDचा विषय देखील काफका आणि GA यांचा तौलनिक अभ्यास असाच होता. आणि आज देखील आपण त्यांना काफका आणि GA यांच्यातील साम्यस्थळे किंवा त्यांची तुलना असाच विषय व्याख्यानासाठी दिलेला आहे. आपणा सर्वांना माहीत आहे की जागतिक साहित्यातले हे तेजस्वी तारे दोन विविध देशांमध्ये होऊन गेलेले आणि विविध कालखंडांमध्ये होऊन गेलेले, पण त्यांच्या लिखाणामध्ये काहीतरी थोडं साम्य आहे. काफका एस्क असा शब्द मागे आपले मित्र चंद्रकांत पाटणकर यांनी वापरला होता आणि त्याच्यावर थोडीशी चर्चा देखील आपल्या लोलक सतरंगी व्यासपीठावरती झालेली होती. तर काफका एस्क या शब्दाचा अर्थ एक विशिष्ट प्रकारचं जग, जे फार आपली जी जागृत अवस्थेमध्ये आपण जे विश्व पाहतो त्याच्याशी फारसं सुसंगत नसलेलं, किंवा थोडंसं टॉप्सी टर्वी अशा प्रकारचं, स्वप्नांमध्ये आपल्याला साधारण जशा प्रकारचं जग दिसतं तशा प्रकारचं जग. तर इंग्लिश भाषेला काफका ह्या लेखकाच्या नावाने मिळालेली ही एक देणगी आहे, काफका एस्क. आणि ह्या काफका एस्क शब्दाचा प्रत्यय आपल्याला बऱ्याच वेळा G.A. कुलकर्णींचं कथाविश्व वाचताना देखील येतो. तर आता मी मिलिंद ब्रह्मे सरांना विनंती करतो की त्यांनी आपल्या व्याख्यानाला सुरुवात करावी. धन्यवाद शिवदे सर. थँक्यू व्हेरी मच. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे मी या विषयावर जो माझ्या प्रबंधाचा विषय होता त्याच्यावर मी मराठीत कधी बोललेलो नाहीये. आता पहिलीच वेळ आहे ही. तर मी काफका आणि G.A. कुलकर्णी यांचा जो तौलनिक अभ्यास केला होता त्याच्याबद्दल थोडंसं जरा आत्ता बोलतो. आणि त्याच्यामध्ये आणि मग त्यांच्या दोन कथांचा पण जो अभ्यास केला होता त्याच्याबद्दल थोडंसं बोलतो. आणि मग पुढे जो काही संवाद होईल त्याच्यामध्ये आपण अजून त्याचं हे करूया. तर सत्याच्या शोधातले दोन यात्रिक असं मी काफका आणि GN बद्दल लिहिलेलं आहे. माझ्या PhDचा विषय ऍक्च्युली असा होता की
वॉन्डरिंग विदाउट अरायव्हिंग. ते जर्मनमध्ये पीएचडी मी लिहिली होती त्यावेळेला. तर त्याचं इंग्रजी भाषांतर त्याच्या टायटलचं आहे वॉन्डरिंग विदाउट अरायव्हिंग, हो रिव्हिलिंग मेटाफॉरिक इन द वर्क्स ऑफ जी ए कुलकर्णी अँड फ्रान्स काफ्का, अ कंपॅरेटिव्ह स्टडी. त्याचं आणि मराठी रूपांतर केले निरंतराचे प्रवासी. हो जी ए हो कुलकर्णी व फ्रान्स काफ्का यांच्या कथा साहित्यातील मानवाच्या अंतरंगाचे विचक्षण दर्शन घडवणारी रूपकात्मकता, त्याचा एक तुलनात्मक अभ्यास मी केलेला आहे. त्याच्याबद्दल थोडंसं बोलतो. तर सुरुवात मी फ्रान्स काफ्काने करेन आणि त्याच्याबद्दलची माहिती जसं मी बोलेन त्याच्यामध्ये येत जाईल. जर इतर काही माहिती अजून हवी असेल तर आपण प्रश्नोत्तराच्या वेळेला ती हे करूया. तर फ्रान्स काफ्काच्या कथासाहित्यावरील एक अतिशय प्रबोधकारी लेख ऑस्ट्रियन मार्क्सवादी समीक्षक एरन्स्ट फिशर यांनी लिहिलेला आहे. आणि त्याच्या सुरुवातीलाच ते एक अगदी अतिशय मजेदार किस्सा सांगतात की काफ्काचा जो मित्र होता मार्क्स ब्रॉड, म्हणजे काफ्काचा अगदी जीवश्य कंठस्थ मित्र जो होता, ज्याला काफ्काने सांगितलं होतं की माझ्या मृत्यूनंतर माझं सगळं साहित्य जे आहे ते जाळून टाक वगैरे. तर जेव्हा मार्क्स ब्रॉडने प्राग या शहरात, हो त्यावेळेला चेकोस्लोवाकियाच्या शहरात प्रागमध्ये साहित्यिक मित्रमंडळात प्रथमच काफ्काचे कथात्मक गद्य वाचून दाखवले. तेव्हा त्या काळचे प्रसिद्ध कवी आणि नाटककार, ऑस्ट्रियन कवी आणि नाटककार फ्रान्स वेरफेल, त्या काही ते बरेच प्रसिद्ध होते. म्हणजे अजूनही फ्रान्स वेरफेल प्राइज हे अतिशय मानाचं प्राइज मानलं जातं जर्मन साहित्यामध्ये. तर फ्रान्स वेरफेलने जेव्हा पहिल्यांदा काफ्काचं गद्य, म्हणजे त्याला कथा म्हणता येणार नाही ऍक्च्युली, पण ते जेव्हा त्यांनी ऐकलं तेव्हा ते म्हणाले की चेच्चेन बोडेनबागच्या पलीकडे राहणाऱ्या कुणालाही काफ्का कधी कळणार नाही. म्हणजे ज्या शहराशी काफ्का जोडला गेलेला आहे, प्राग शहर, त्या शहरापासून साधारण 100 मैलांपलीकडे त्याचं लिखाण कुणालाही कळणार नाही, हो तर त्यांचं विधान आहे त्यावेळेचं. हो हो आणि म्हणजे त्यावेळी हे विधान जेवढं खरं वाटलं असेल तेवढाच खरा काफ्काच्या लिखाणाला मिळालेला प्रतिसादही आहे जगभर. तो काफ्काचा जन्म 1983 मध्ये झाला. 1983 ते 1924, 41 वर्षाच्या वयात त्याचा मृत्यू झाला क्षयरोगाने. तर या काळात प्रागमध्ये हा जर्मन भाषिक ज्यू वकील ज्या वातावरणात राहत होता, काम करत होता आणि लिहित होता, त्या वातावरणापासून दूर असलेल्या लोकांमध्ये आणि संस्कृतीमध्ये त्याच्या कादंबऱ्या, कथा आणि त्या डायऱ्या देखील पुन्हा पुन्हा वाचल्या जातात. तर त्याच्या तुलनेत जी ए कुलकर्णी यांचा लेखन काळ हा काफ्का साधारण 2 पिढ्यांनंतरचा आहे. ज्या ऐतिहासिक सांस्कृतिक वातावरणात ते वाढले व त्यांनी आपले लेखन केले तेही काफ्कापासून खचितच निराळे आहे. जी एनच्या प्रकाशित पत्रव्यवहारातून आपल्याला कळते की त्यांनी काफ्काचे साहित्य इंग्रजी भाषांतरात वाचले होते आणि काफ्काला त्यांनी वाचलेल्या महान लेखकांपैकी ते एक मानित. हे मला वाटतं सुनीताबाई देशपांडेंनी लिहिलेल्या पत्रांमध्ये काफ्काचा हे आहे, काफ्काचा रेफरन्स येतो. 3 का 4 वेळा काफ्काचा रेफरन्स त्या पत्रांमध्ये येतो. इथे मी त्या 2 लेखकांच्या कथा प्रस्थापित तुलनात्मक निकष, म्हणजे उदाहरणार्थ काफ्काचा जीएनवर पडलेला प्रभाव वगैरे, हे सगळे निकष बाजूला ठेवून मी तुलनात्मक समांतर पद्धतीने वाचण्याचा प्रयत्न केलाय माझ्या पीएचडी मध्ये त्यांच्या कथांचा. आता काफ्काबद्दल बोलायचं झालं तर काफ्काचं अस्तित्व वास्तव म्हणजे 2 महायुद्धांच्या मधले युरोपचे ऐतिहासिक वास्तव. आधुनिकने साधारण त्याच्या काफ्काची पहिली जी कथा त्याला स्वतःला वाटली की जी सक्सेसफुल होती ती म्हणजे द जजमेंट, ही तिची कथा ती. आणि ती कथा त्यांनी मला वाटतं 1911 सालच्या नोव्हेंबर महिन्यात एका रात्रीत लिहिली. म्हणजे सुरुवातीपासून शेवटपर्यंत एका रात्रीत कथा लिहिली आणि ती तशीच प्रकाशित झाली. त्यात काही त्यांनी बदल केला नाही. आणि त्यावेळेला त्यांनी असं लिहून ठरवले की ही कथा जेव्हा त्यांनी लिहून पूर्ण झाली एका रात्रीत, तेव्हा त्याला म्हणजे एखाद्या मुलाला जन्म दिल्यासारखा त्याला त्यावेळेला हे त्याची भास झाला किंवा अनुभव त्यासारखी होती. तर हे काफ्काचं अस्तित्व वास्तव म्हणजे आधुनिकतेने स्वतःवर ओढून घेतलेलं संकट, हे या आधुनिकतेतून उद्भवलेल्या पेचाचे, म्हणजे आपण त्याला
क्रायसिस ऑफ मॉडर्निटी म्हणतो, हो साहित्याच्या इतिहासामध्ये ज्याला क्रायसिस ऑफ मॉडर्निटी म्हणतात, या पेजाचे विरोधाभास हे हे हाब्सबुर्ग साम्राज्याच्या ऱ्हासात, म्हणजे ज्या साम्राज्यात काफका अ, जन्माला जन्म आला. हं. वाढला, त्याचा पहिल्या महायुद्धानंतर त्याचा ऱ्हास झाला पूर्णपणे. तर त्या ऱ्हासात त्यानंतर प्रागच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय वास्तवात आणि विशेषतः तेथील जर्मन भाषिक ज्यू हो लोकांना जाणवणाऱ्या एका विचित्र अशा दुहेरी परकेपणात दिसून येतात. हो प्राग हे त्यावेळेला हाब्सबुर्ग साम्राज्यातील एक महत्वाचे शहर होते. तिथली स्थानिक भाषा आपल्याला माहिती आहे, चेक ही तिथली स्थानिक भाषा आहे. आणि तसं असूनही त्या काळी एका जर्मन भाषी साम्राज्याचा भाग असल्यामुळे अ, व्हिएन्ना आणि बर्लिन प्रमाणे प्राग मध्ये देखील जर्मन भाषेला प्राधान्य होते. तेथील सुशिक्षित मध्यम आणि उच्चवर्गीय ज्यू हे जर्मन भाषी होते. त्यामुळे स्थानिक चेक लोक जरी त्यांना सत्ताधारी आणि अत्याचारी वर्गाचे सदस्य मानित, तर जर्मन सत्ताधारी वर्गात ज्यू असल्या कारणाने त्यांना विरोधवाद सोसावा लागेल. असं म्हणजे हो हा जो दुहेरी त्याचा परकेपणा आहे काफकाचा, की तो एक जर्मन भाषी होता चेक शहरामध्ये आणि जर्मन भाषिकांमध्ये तो ज्यू होता. हं. तर या दुहेरी परकेपणाची जाणीव काफकाला होती. परंतु या सामाजिक आणि भाषिक स्वरूपाच्या दुहेरी परात्मभावाच्या प्रभावाखाली त्याने लेखन केले असे कितपत म्हणता येईल ह्याच्याबद्दल बऱ्याच अभ्यासकांमध्ये अजून दुमत आहे. काफकाची मातृभाषा जरी जर्मन असली तरी चेक संस्कृती आणि चेक भाषेशी त्याचे खोल असं नातं होतं त्याचं. आणि त्याच्या पत्रव्यवहारामध्ये त्यांनी नोंद केलेली आहे की जर्मन मातृभाषा असल्यामुळे त्या भाषेत त्याने लिहिणे जरी नैसर्गिक असले तरी त्याला चेक भाषेबद्दल अधिक आपुलकी वाटते. हो असं त्याचं एक वक्तव्य आहे त्याच्या पत्रव्यवहारामध्ये. तर अशा विलुप्त होण्याच्या मार्गावर असलेल्या त्या राजकीय व्यवस्थेमध्ये हो औद्योगिक औद्योगिक मजुरांसाठी असलेल्या विमा कार्यालयात काम करणाऱ्या या चेक प्रेमळ जर्मन भाषिक ज्यू वकिलाच्या हं. तुलनेत जी. ए. कुलकर्णी हे मराठी भाषिक हिंदू ब्राह्मण, आपल्या कामाशी उत्कट नाते असलेले आणि त्यांच्या सामाजिक स्थानाच्या दृष्टीने पाहता परकेपणा जाणवण्याची फारशी शक्यता नसलेले हं. उत्तम असे इंग्रजीचे प्राध्यापक, कथाकार, अनुवादक आणि कलेचे साहित्याचे समीक्षक होते. अं, आयुष्याची शेवटची वर्ष जरी त्यांनी पुण्यात काढली असली तरी धारवाड हे यांचं गाव. बरोबर. आणि धारवाड जरी म्हणजे ते आपल्याला माहितीच आहे की धारवाडचं महाराष्ट्रीय नातं जे आहे ते आपल्याला माहिती आहे. त्यामुळे तिथली भाषिक आणि सांस्कृतिक परंपरा ही कन्नड आणि मराठीचं मिश्रण असं म्हणता येईल आपल्याला. त्यामुळे भाषिक आणि सामाजिक परकेपणा जीएनना त्यांच्या जीवनात तेवढ्या तीव्रतेने सहन करावा लागला नसावा जेवढा काफकाला करावा लागला. आणि जीएनचा महत्वाचा कार्यकाळ म्हणजे भारताच्या स्वातंत्र्यानंतरची 3 दशके. हो या 3 दशकात वसाहतोत्तर, पुरोगामी आणि प्रगतिशील असा एक युवा देश आपण होतो त्यावेळेला. आपल्या प्राचीन संस्कृतीला न जुगारता हो आधुनिक राष्ट्र म्हणून आपली ओळख परिभाषित करण्याचा प्रयत्न होता त्यावेळेला भारताचा. तर अशा प्रकारे दोन्ही लेखकांचा जीवनकाळ आणि ऐतिहासिक सांस्कृतिक परिस्थिती ह्या एकमेकांपासून भिन्न हो आहेत. तर त्याचप्रमाणे त्या दोघांच्या साहित्यकृतींमध्ये निर्माण झालेली विश्व म्हणजे माणसं, निसर्ग, घटनास्थळं, सांस्कृतिक पार्श्वभूमी हे देखील बऱ्याच दृष्टीने एकमेकांपेक्षा भिन्न आहे. हे आपल्याला म्हणजे ज्यांनी काफका थोडाफार जरी वाचला असेल त्यांना जाणवेलच की हे म्हणजे जे जे विश्व काफका आपल्या कथांमध्ये निर्माण करतो ते काही जीएनचं विश्व नाही. हो हो म्हणजे त्याच्यामधले त्याचा सरफेस आपण पाहिला तर ते काही हो जीएनचं हे नाही. सामाजिक संदर्भ वेगळे वेगळे, हो सामाजिक संदर्भ पूर्णपणे वेगळे, हो ऐतिहासिक आणि सामाजिक संदर्भ सारखे नाही आहेत. हो हो. तर काफकाच्या कथा कादंबऱ्याचे नायक जे आहेत तर त्यातली किंवा त्यातली प्रमुख पात्र जी आहेत ती जास्त करून सुशिक्षित नोकरी करणारे शहरात राहणारे किंवा हो पुरुष आहेत मोस्टली. आणि आपली अस्मिता गमावून भेद्य अशा आधुनिक युगाच्या यंत्रणा व व्यवस्थांमध्ये एक फाईल मात्र होऊन राहिलेली आहेत. आता ते तुम्ही मगाशी काफकाचा हे हो केला, उल्लेख केला. हो म्हणजे माणसाची अस्मिता नाहीशी होणे आणि फक्त एक नंबर होऊन राहणे किंवा एक फाईल होऊन राहणे हे पण काफकाएस या विशेषणाचं ते हो लक्षण आहे. हो 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 तर परकेपणाने पछाडलेले, कुटुंबात, कामाच्या ठिकाणी, समाजात उपरे ठरले गेलेले असे त्याचे नायक आहेत.
नोकरी करून आपल्या ऐहिक गरजा कशा असं भागवून शहरात जगणाऱ्या माणसाला प्रकर्षाने जाणवणारं हे निखालस एकाकीपण आणि हम्म, परकेपण हम्म. हे युरोपमध्ये 20व्या शतकाच्या पूर्वार्धात प्रचंड राजकीय आणि आर्थिक आणि सामाजिक उलथापालथीच्या हिंसाचाराच्या आणि अराजकतेच्या काळातील जीवनाचं एक लक्षणच होतं. हो ही परकेपण काफकाच्या नायकांच्या जीवनाचंही एक महत्वाचं लक्षण आहे. आपण हो जर का हो मेटामॉर्फोसिस कथा वाचली त्याची, हो तर मेटामॉर्फोसिस मध्ये त्याला तो जेव्हा जागा स्वप्नात होतो. जाग हम्म. येते तेव्हा त्याला कळतं की आपण एक किडा किंवा काय हम्म. झालेलो आहोत. पण त्याचा पहिला हे असतो की मला आज नोकरीला जायला उशीर होणार, हो माझी हो 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 जी सकाळची लोकल चुकणार, हा त्याचा पहिला विचार असतो हो त्याच्यामध्ये. हो 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 आणि हे म्हणजे मी इथे सांगू सांगू इच्छितो की ज्यावेळेला काफकानी म्हणजे आपली आपण त्याची मेटामॉर्फोसिसची ही जी त्याची कथा आहे किंवा दीर्घकथा आहे ती म्हणजे फार सिरियसली घेतली जाते. पण जेव्हा काफकानी पहिल्यांदा त्याचं पहिलं जे सेक्शन आहे त्याचं ते त्यांनी पूर्ण केलं लिहून आणि त्यांच्या साहित्यिक मित्रांच्या ग्रुपमध्ये त्यांनी जेव्हा पहिल्यांदा वाचन केलं त्याचं, हम्म. तेव्हा तिथे उपस्थित सगळे हसले खूप. म्हणजे ते भयंकर हो विनोदी हो वाटले आणि हो काफका स्वतःचा गडाबडा लोळला असं म्हणतात हसून, त्याचं वाचन झाल्यानंतर. तर ते पण पण बेसिकली आपण ज्याला एलिनेशन म्हणतो हो हो अस्तित्ववादामध्ये हो आपण हो ते एलिनेशन हे काफकाच्या सगळे जे त्याचे मुख्य पात्र आहेत त्यांचं एक महत्वाचं लक्षण आहेच हे एलिनेशन. तर त्या उलट जीएनचं कथालेखन हे मुख्यतः 1950च्या नंतरच ती हो 3 दशकं जी आहेत. तर स्वातंत्र्योत्तर काळात एकीकडे तर प्रगतीची आस आणि संभावना, दुसरीकडे देशभर पसरलेली गरिबी, बेहाली, जातपात, निरक्षरता हे सगळं होतंच. आणि या सामाजिक ऐतिहासिक पार्श्वभूमीवरील जीएनच्या बहुतांश कथांचे नायक हे निरक्षर खेडगळ गावकरी किंवा जेमतेम शिक्षण झालेली गावात अथवा छोट्या शहरात राहणारी मला वाटतं हिरवी मखमल गोरा हात ह्याच्यामध्येच फक्त मला मुंबईमध्ये ते घडतं, ती कथा घडते मला वाटतं. आणि इथे त्यांच्या एकाकीपणाची आणि परकेपणाची अंतस्थ जाणीव आहे. परंतु तिचा उगम ज्याला आपण क्रायसिस ऑफ मॉडर्निटी म्हणतो, जे काफ्काच्या बाबतीत अगदी जाणवतं, त्या पाश्चात्य आधुनिकतेने स्वतःवर ओढवून घेतलेल्या कोंडीतून किंवा संकटातून झालेला नाही. हम्म, हम्म, तसंच हम्म. जीएनच्या कथात तिची अभिव्यक्ती अशा क्रायसिस ऑफ मॉडर्निटीच्या प्रभावाखाली झालेली आहे असंही म्हणता येणार नाही. हे आपण लक्षात घ्यायला हवं. म्हणजे तो त्यांच्यामध्ये कॉन्ट्रास्ट जे आहेत त्यांच्या सांस्कृतिक हो पार्श्वभूमीवरील कॉन्ट्रास्ट आहेत ते अतिशय महत्वाचे आहेत. तर अशा या दोन आगळ्या अजून एक 10 मिनिटं बोलेल पण हो हो चालेल. चालू द्या सर, चालू द्या. तर अशा या दोन आगळ्या कथाविश्वातून मी जो प्रवास केला त्याचा प्रस्थान बिंदू म्हणजे हा. सर मध्ये अ, एक विचारू का? हां. हो काफका हा ज्यू होता आणि हो ज्यू मंडळी ही व्यापारी होती. म्हणजे अकॅडमिक क्षेत्रामध्ये त्यांचं प्रभुत्व निर्विवादच आहे, अतिशय बुद्धिमान जमात आहे. पण अगदी शेक्सपियरच्या काळापासून शेक्सपियरच्या नाटकांमध्ये उल्लेख आलेले आहेत की अतिशय पाषाण हृदयी व्यापारी, म्हणजे पैशापुढे भावना भावना किंवा माणुसकी यांना किंमत न देणारी जमात, असं एकंदरीत त्या जमातीबद्दल एक चित्रण साहित्यामध्ये आढळतं. म्हणजे एक विनोद मला आठवतो की एक ज्यू मरणासन्न अवस्थेमध्ये बिछाण्याला खिळलेला आहे आणि त्याची सगळी मुलं त्याच्या भोवती जमलेली आहेत आणि मग तो विचारतोय, अरे डेव्हिड कुठे आहे? तर डेव्हिड म्हणतो, मी तुमच्या पायाथ्याशी बसलेलो आहे. अरे अब्राम कुठे आहे? अब्राम म्हणतो, बाबा मी तुमच्या उशाशी आहे. अरे सारा कुठे आहे? सारा म्हणते, मी तुमच्या उजव्या हाताला इथेच आहे बाबा, सांगा तुम्हाला काय हवंय. अरे गाढवांनो, सगळे इथले इथे जमलेले आहात, मग दुकान कोण सांभाळतंय? असा तो ज्यू उद्गारतो. मरणाला टेकलेला, काही क्षणामध्ये त्याचा प्राण जाणार आहे, पण त्याला दुकानाची खूप काळजी आहे. तर ही एक ज्यूंची मनस्थिती, हा विनोद आहे अर्थात, पण अत्यंत व्यवहारवादी आणि कवडी चुंबक असं साधारणतः त्यांचं चित्रण काही ठिकाणी आढळतं. तर ही एक प्रेरणा असू शकेल का कापकांच्या लिखाणाची? असं काही म्हणजे हे तर पूर्व हं, म्हणजे हे तर
पूर्वग्रह म्हणतो ना आपण त्याला, प्रेजडिसला पूर्वग्रह. पूर्वग्रह आहे, बरोबर आहे, बरोबर. आपल्याकडे मारवाडी समाजाबद्दल जसे हो पूर्वग्रह आढळतात, हा सिंधी समाजाबद्दल आढळतात, तसे हो पूर्वग्रह सगळ्या समाजामध्ये कुठल्या ना कुठल्या कम्युनिटीबद्दल असतात. हां, बरं. ते काही तथ्यही असतं, काही काही अंशी त्याच्यामध्ये, पण काही बराचसा अतिरेकाचाही भाग असतो. हो. हं. काफका ज्यू होता, आणि काफका जर का ज्यू नसता तर हो त्यांनी हे साहित्य लिहिलं नसतं, हो असाही म्हणता लोकांनी येणार. वाद हां. केलेला आहे. अशी हो त्याच्या समीक्षकांनी त्याच्याबद्दल लिहिलेलं आहे. हो पण त्याच्याशी मी सहमत नाहीये. हो हो त्याच्यात कारण एक म्हणजे माझा जो पॉइंट ऑफ डिपार्चर ज्याला म्हणतो आपण, किंवा जिथून माझी हं, ही ही सुरुवात झाली कामाची, हं. ते म्हणजे दोघांच्या कथा वाचताना, म्हणजे जी ए कुलकर्णी आणि काफका दोघांच्या कथा वाचताना जाणवलेली त्यांची आशयाधिष्ठित किंवा आशयाची थेमॅटिक जवळीक हो ही त्या त्या वाचनात म्हणजे वाचकाच्या मनात प्रकट होणारी प्रतिक्रिया, किंवा हो म्हणजे हो आपण जो वाचकाच्या मनात जो प्रतिसाद उमटतो हो 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 त्या वाचनाचा, हो हे दोन्ही साहित्य कृतींमधले हे आशयाधिष्ठित नातं आणि जवळीक अगदी पहिल्या वाचनात सुद्धा मला ठळकपणे जाणवली होती, असं मी तुम्हाला परवा सांगितलं आपल्या मीटिंगमध्ये. हो हो आणि ते मी बोलून दाखवलं. माझे जे पीएचडीचे ज्यावेळेला गाईड होते, माझे मार्गदर्शन ज्यांनी केलं मला, त्यांना मी बोलून दाखवलं की मी जे कुलकर्णीचे काही कथा वाचल्या आणि मला ते भयंकर काफकासारखं जाणवलं. हो तर ते म्हणाले की मग तू याचाच पाठपुरावा कर, हो तू हेच हे कर, की असं तुला का जाणवलं ते, की हे जर का दोन एवढे वेगळे वेगळे व्यक्ती आहेत, हो हो अं, हो हो त्यांचे, तर असं ते आहे. त्यामुळे तो ज्यू असल्यामुळे त्यांनी काय हे लिहिलं असं याच्यावर मला आत्ता तरी बोलता येणार नाही, म्हणजे हो बेसिकली. हो आलं लक्षात माझ्या. तर पण म्हणजे मी जे आशयाधिष्ठित जवळीक जे म्हटलं, त्याचा अर्थ म्हणजे मानवाचा त्याच्या गंतव्यस्थळी पोहोचण्याचा किंवा आगमनाचा सतत केलेला आणि सतत असफल होणारा प्रयत्न, हो आपल्या अस्तित्वाबाबतचं, आपल्या असण्याबाबतचं पूर्ण ज्ञान प्राप्त करून हो गूढ आहे किंवा जे अनाकलनीय आहे, किंवा ज्याच्या भयानं, म्हणजे मृत्यूच्या भयानं आपण आपलं मन जे पछाडलेलं आहे, हो हो त्या भयापासून कायमचं मुक्त होण्याचा मानवाचा अविरत प्रयास आणि तो विफल प्रयास, हं, हं, या हं. गोष्टी दोघांचे लेखनात प्रत्ययाला येतात असं. आणि काफकाचा एक हे आहे, म्हणजे जर्मन किंवा युरोपियन संदर्भात बोलायचं झालं तर आपण युरोपियन प्रबोधन ज्याला म्हणतो, एनलायटनमेंट, ही हं, जी हं, 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 18व्या शतकातली जी मुवमेंट होती, हं, तर हं, हं. त्याचा प्रभाव संपूर्ण त्यावेळेला युरोपियन सायन्सवर, युरोपियन शास्त्रावर आणि युरोपियन कला साहित्यावरही त्याचा परिणाम होता. हं. आणि म्हणजे विवेक किंवा बुद्धी किंवा, आणि त्याचा परिणाम आपल्यावर पण आहे, म्हणजे आपणही अजून त्याच नक्की एनलायटन नक्की नक्की. हो हो सगळे हो जे हो हो हो. आपली सगळी सगळी शिक्षण अ, ही यंत्रणा जी आहे ती हं, हं, त्याच्यावरच आधारित आहे. हं. तर विवेक, बुद्धी, शारीरिक ताकद यांच्या बळावर आपल्याला भाग्याला, नियतीला आपल्या नियंत्रणाखाली आणू शकण्याचा आत्मविश्वास बाळगून जो मनुष्य होता, त्याने त्या दिशेने उचललेलं प्रत्येक पाऊल हं, हं. त्याला त्याच्या उद्देशापासून दूरच घेऊन जातं. हा मानवी जीवनाचा मूलभूत विरोधाभास हो बरोबर. दोन्हीकडे समान प्रमाणात जाणवला हं. मला. सर, मला इथे व्हिक्टर फ्रँकलची आठवण होते. व्हिक्टर फ्रँकल हा देखील ज्यूज, आणि त्याचं मॅन्स सर्च फॉर मिनिंग हे पुस्तक आपण वाचलंच असेल. नाही. जगप्रसिद्ध पुस्तक नाही वाचलेलं, बरं, जगप्रसिद्ध पुस्तक आहे. जरूर वाचा. पण काफकाच्या नेमकी उलट विचारसरणी त्याच्यामध्ये मांडलेली आहे व्हिक्टर फ्रँकलचं थोडक्यात चरित्र असं आहे. हा एक ज्यू डॉक्टर होता, अतिशय प्रतितेजस असा, सायकियाट्रिस्ट होता, सायकोलॉजिस्ट होता. त्याने मानसशास्त्राच्या क्षेत्रामध्ये खूप मूलभूत स्वरूपाचं असं काम केलेलं आहे. आणि म- माणसाच्या आयुष्याला जगण्यासाठी काहीतरी सूत्र किंवा काहीतरी अर्थ किंवा काहीतरी ध्येय हे असलं पाहिजे, तरच ते जीवन सुसह्य होतं, असं त्याचं एक मूळ तत्त्वज्ञान आहे. आणि त्याच्या आयुष्यामध्ये दुसऱ्या महायुद्धामध्ये त्याचाही छळछावण्यांमध्ये वगैरे छळ झाला, प्रत्यक्ष ज्याने तो अनुभवला, त्याचं संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झालं. पण तरीही तो जगत राहिला, आणि ही इज वन ऑफ द फ्यू पीपल हू सर्वाइव्ड.
दोज कॉन्सन्ट्रेशन कॅम्प्स, आणि त्याचं दैनंदिन जीवनातलं ते काय होतं जीवन, त्याचं त्याने वर्णन लिहून ठेवलेलं आहे. आणि त्यामध्ये ज्या व्यक्तींना जीवनामध्ये काहीतरी अर्थ सापडलेला होता, त्या व्यक्ती कुठल्याही पराकोटीच्या दुर्दैवी किंवा भयानक बाह्य परिस्थितीला तोंड देऊ शकतात आणि त्यातून बाहेर येऊ शकतात, असं त्यांनी त्या पुस्तकामध्ये सिद्धांत मांडलाय आपल्या वैयक्तिक आणि आपल्या इतर कैद्यांच्या अनुभवाच्या आधारे. अतिशय वाचनीय पुस्तक आहे. आणि ही विचारसरणी काफकाच्या नेमकी उलट आहे. दोघंही ज्यू, दोघांनाही पर्सिक्युशन झालेलं. काफकाला ते छळछावणीमध्ये टाकलं नव्हतं हिटलरनी किंवा कोणी, परंतु व्हिक्टर फ्रँकलला अक्षरशः म्हणजे यातनामय दिवस काढावे लागले, आणि तरी त्याच्यातून तो ते सगळं सहन करून, मरणप्राय वेदना सहन करून बाहेर आला. आणि त्याने एक जीवनाचं सकारात्मक तत्वज्ञान देखील मांडलं आपल्या पुस्तकातून, मॅन सर्च फॉर मिनिंग. आणि काफकाच्या बाबतीत नेमकं त्याच्या उलट झालेलं आहे असं आपल्याला आढळतं. आणि जर जर काफका अजून 15-20 वर्ष जगला असता, म्हणजे जर त्यांनी हिटलरचं म्हणजे नाझीवादाचे हिटलरचं राज्याने जर का पाहिलं असतं आणि तरी तर त्यांनी याच प्रकारच्या कथा लिहिल्या असत्या का, हे सांगता येणार नाही. म्हणजे हो, बरोबर आहे. हो, काही कथांमध्ये थोडंसं हे आपल्याला दिसतो की त्याच्यामध्ये तो म्हणजे कलेमध्ये हो, किंवा सर्जनशीलतेमध्ये, रस क्रिएटिव्हिटी, घेणं आणि त्याच्यातून जीवनाचा अर्थ शोधणं, हो हे पण काही त्या सार्त्र किंवा कामो वगैरे ह्या लोकांनी कला हेच जीवन ध्येय, कलेतून जीवनाचं किंवा कलेतून पराकोटीचा उत्कर्ष साधणं, कलेचा हेच जीवन ध्येय म्हणून स्वीकारणं, असंही त्या मंडळींमध्ये तत्वज्ञान प्रसारित झालेलं नंतर आढळतं. बरं सर, अजून काही सांगायचं आहे आपल्याला, की श्रोत्यांना आपण आता प्रश्न विचारायला परवानगी देऊया? हा, एक नाही, ठीक आहे. म्हणजे आता मी त्याच्यानंतर त्याच्या काही कथांची मी जे वाचन केलं होतं त्याच्याबद्दल नंतर ह्याच्यामध्ये बोलू, मग संभाषणात आपण बोलू त्यानंतर. बरं म्हणजे बरं, कोणाला व्यक्त व्हायचं असेल तर अनम्यूट व्हा नक्की. हां, आपल्याकडे एक 10-15 मिनिटाचा वेळ आहे, तर सरांशी आपण संभाषण साधू शकता. काफका आणि जी ह्या ह्या या विषयीची मर्यादा पाळून. हां, हा, मी मी बोलू का? हो, बोला माधवराव, बोला बोला. हा, तर कायद्याच्या दाराशी हा, ही एक काफकाची जगप्रसिद्ध कथा आहे. हो, त्या कथेमध्ये द ट्रायल ना, द ट्रायल. नाही, एक 2 पानी कथा आहे. त्यातला तो खेडूत ज्यू धर्मातल्या श्रुती मंदिरापाशी जातो, पण त्याला प्रवेश मिळत नाही, हो आणि हो मग हो शेवटी त्याचा मृत्यू होतो. माझा हो हो प्रश्न असा आहे, भाग 1, की हा काफकाचा 100% नियतिवाद आहे का? दुसरा भाग असा की आपल्या जीएनच्या बाबतीत काय होतं, की अशा प्रकारच्या कथा आहेत, उदाहरणार्थ अनंत, काली, अहम, पत्रिका, प्रसाद, यात त्यांचे नायक सुद्धा अशा मंदिरापाशी जातात आणि एक मृत्यूचं रहस्य उलगडण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे काफकापेक्षा जीएनचा हा नियतीचा प्रभाव असलेला प्रयत्नवाद आहे का, याबद्दल जरा मला विवरण हवंय. आता मी पहिल्यांदा ज्या वेळेला त्या कथेत, ती कथा जी आहे म्हणजे कायद्याच्या दारासमोर किंवा कायद्याच्या दारापाशी, ही जी त्यांची कथा आहे, ती ऍक्च्युली त्या द ट्रायल या कादंबरीमध्येच हे उद्धृत केलेली कथा आहे ती. म्हणजे त्याच्या एका चॅप्टरमध्ये तो जो जोझफ के जो आहे तो त्याला तो शोधत असतो की माझा गुन्हा काय आहे, त्याला कळत नसतं ते. तर तो त्याला चर्चमध्ये जातो आणि मग चर्चमध्ये जो एक पादरी असतो तो त्याला ही गोष्ट सांगतो. आणि त्यानंतर त्या पादरी आणि जोझफ के यांच्यामध्ये त्याच्यावर बरीच मल्लीनाथी पण होते की या कथेचा अर्थ काय असू शकेल. तर त्याच कथा आणि त्या कथेचा अर्थ एकाच ह्याच्यात येणं हे पण त्यावेळेला विशेषच होतं. तर त्याच्यामध्ये काफकाचा नियतिवाद नक्कीच आहे. आणि मी तर म्हणजे मला आता त्याबद्दल थोडंसं स्ट्रेंज वाटतंय, पण मी जेव्हा MA करत होतो तेव्हा मी या कथेबद्दल असं लिहिलं होतं की तो खेडूत जो आहे, जो बिलकुल अतिशय नॉन व्हायलेंट आहे, तो म्हणजे अहिंसा
तो काही मला त्याच्यात गांधीजींचा अहिंसावाद पण त्याच्यात मला जाणवलं की तो काहीही करेल, पण म्हणजे तो तो जो द्वारपाल आहे त्या द्वारपाला तो कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करतो, पण त्याच्या विरुद्ध लढण्याचा प्रयत्न करत नाही किंवा हो 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 तो व्हायलेंट होत नाही त्याच्या विरुद्ध. तर असं आहे. आणि आता नियतिवाद म्हणायचं झालं तर मी मी म्हणजे काफकाचा जो एक हंगर आर्टिस्ट नावाची त्याची कथा आहे, म्हणजे त्याला उपोषण कलाकार म्हणायचं का उपास कलाकार म्हणायचं माहित नाही, पण त्याच्यामध्ये तर त्याची मी तुलना केली आहे कांचनमृग या कथेशी, हो यांच्या. आणि त्याच्यामध्ये असं लिहिलंय की हे म्हणजे कांचनमृग ह्या कथेतला व्याध हम्म, आणि हम्म. हंगर आर्टिस्ट या कथेतला जो हंगर आर्टिस्ट आहे, हे हो दोघं त्या या या दोघांचंही म्हणजे ही कला जी आहे ती त्या कलेच्या पराकोटीला पोचलेले आहेत. हम्म, आणि ती कला कोणाला कळत नाही, म्हणजे हंगर आर्टिस्ट मध्ये असं आहे की ती कला त्याची उपास करण्याची जी कला आहे हम्म, 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 हम्म. ती कोणाला आता या काळात कळत नाही. आणि तो म्हणजे आपल्या कलेचा एक काय म्हणतात त्याला एक हम्म, असा एखादा कलेचा रसिक की ज्याला ही कला कळू शकेल, अशा रसिकाच्या शोधात त्याचा मृत्यू होतो हो हो हंगर. हो 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 आणि मृत्यूनंतरचं जे आहे ते कांचनमृग मध्ये कांचनमृग आणि व्याधामधला जो संवाद आहे तो मृत्यूनंतरचा संवाद आहे. तर त्याचं मी त्याच्यात केलं होतं. पण एनिवे ते तर नियतिवाद माधवरावांनी जे विचारलं होतं की नियतिवाद हा कापकांच्या कथांमधून प्रकट होताना आढळतो का, असा त्यांचा एक प्रश्न होता, जनरल प्रश्न प्रश्न होता. हम्म. ह्याच्याबद्दल मी म्हणजे थोडस लिहिलं आता लिहिलेलं आहे ते त्यात थोडस येईल एखाद वेळेला. मी एक 2 मिनिटात वाचून दाखवतो मी तुम्हाला ते. हो तर या दोन्ही कथाविश्वावर नमूद आपण जे फरक नमूद केले आहेत ते मूलभूत फरक नाहीयेत. फरक हो आहेत ते सामाजिक विशिष्ट प्रतिमा आणि रूपकांमध्ये. हो 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 त्यांचा वापर हे दोन्ही लेखक त्यांची विश्वदृष्टी अभिव्यक्त करण्याकरता करतात, जी मुळात अस्तित्ववादी आहे. म्हणजे अस्तित्वाला जेवढा नियतिवाद आहे हो तो आपण इतकं मानू शकतो. पण हे दोन्ही लेखक सतत स्वकेंद्रित अविवेकी विचार आणि वर्तनावर प्रश्न विचारण्याची नैतिक गरज व्यक्त करतात असं मी म्हटलं. हो हे हो 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 स्वतःला प्रश्न विचारण्याची ही कृती म्हणजेच त्यांचा न संपणारा सत्याचा शोध. हे विरोधाभासी आहे आणि अल्बेर्ट काम्यूच्या शब्दात सांगायचं झालं तर विवेकशून्य किंवा ऍब्सर्ड आहे. म्हणजे अल्बेर्ट काम्यूनी त्यांनी आपली ऍब्सर्ड फिलॉसॉफी ज्या ज्या पुस्तकात मांडलेली आहे, द मिथ ऑफ सिसिफस, हम्म, हम्म, त्याच्यामध्ये हम्म, हम्म. काफकाबद्दलचं काफकावर त्याचा एक लेख आहे त्याच्यामध्ये, हो हो की त्यांनी ऍब्सर्डिटी काफकाची दाखवून दिलेली आहे. कारण या ठिकाणी साधकाला त्याच्या शोधाच्या न संपणाऱ्या स्वरूपाची जाणीव आहे, हो तरीही तो अंतिम आगमनाची पर्वा न करता सत्याचा शोध सोडत घेत नाही. राहतो. हो हो तर मानवांसोबत तसेच अज्ञात अशा अंतिम सत्याशी असलेले नात्याचे संस्थ संस्थात्मीकरण म्हणजे किंवा संस्थात्मकीकरण, इन्स्टिट्युशनलायझेशन ऑफ रिलेशनशिप्स हे नाकारतो. त्याच्यामध्ये रिलिजन पण येतं की रिलिजन आहे पण ते इन्स्टिट्युशनलाइज रिलिजन नाही आहे हो असंही आहे. त्यामुळे तो ज्यू असल्यामुळे कितपत त्याने असं लिहिलं ह्याच्या हा एक मोठा प्रश्न आहे. हो. अ, जीएनच्या बाबतीमध्ये देखील जीए रूढ अर्थाने धार्मिक नव्हते हो असं एक म्हटलं जातं. अर्थात विविध धर्मसंस्थांची किंवा विविध धर्मस्थळांशी निगडीत त्यांच्या कथा आहेत स्वामीसारख्या, हो त्याच्यामध्ये धर्माचे उल्लेख येतात आणि पण त्यांची जी पात्र आहेत देवळांचे उल्लेख येतात, पुजाऱ्यांचे उल्लेख येतात. पण मुळामध्ये अध्यात्मावर त्यांच्या कथा नाही आहेत, नक्कीच नाही आहेत. हां. त्यांचं लेखन जे आहे त्यांचं हो लेखनच अध्यात्म आहे असं असं मला म्हणायचंय. म्हणजे ते हं. की लेखन हे दोघांसाठी एक आत्मचिंतनाचं रूप होतं. हो आत्मचिंतनाचं स्वरूप. हो हो ही दोन संवेदनशील व्यक्ती होत्या, दोन अतिशय. हो आणि हो त्यांनी स्वतःचं अंतर्मन आणि बाहेरील जग हो हे दोन्ही जाणून घेण्यासाठी केलेला हा विवेकपूर्ण आणि स्वटीकात्मक असा हो प्रयत्न आहे असं म्हणू हो शकतो. आणि तो हो हो त्यांची रूपके ते रूपके जी आहेत ती ही एका आत्मविवेचक मनाची अभिव्यक्ती असते किंवा बनते.
आणि त्याची एकमेव प्रेरणा म्हणजे निरंतर स्वतःचाच नव्याने शोध घेण्याची शक्यता. तर पिंगळावेळ आपल्याला माहिती आहे, पिंगळावेळ हा मला वाटतं जीएनचा शेवटचा मेजर कथासंग्रह होता हो पिंगळावेळ. आणि त्याच्या सुरुवातीला एलियटच्या बरोबर स्ट्रिंडबर्ग या स्वीडिश लेखकाचे एक वाक्य त्यांनी उद्धृत केलेलं आहे की शॅलो पीपल डिमांड व्हरायटी, हम्म, but I have been writing the same story throughout my life, हम्म, 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 every हम्म. time trying to cut nearer the aching nerve. हो 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 किंवा हो शंकर रामाणेंना त्यांनी लिहिलेल्या पत्रामध्ये, एका पत्रामध्ये शंकर रामाणे त्यांना विचारतात की तुम्ही लेखन का करता, तर ते म्हणतात की वाय राईट टू नो हम्म, व्हॉट वन थिंक्स अँड फील्स. हम्म, 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 तो स्वतःशी आणि स्वतःविरुद्ध सतत हम्म. खेळलेला हा एकट्याचा डाव आहे. हो आणि तो म्हणजे तो एक प्रकारच्या फकिरीकडे घेऊन जाणारा तो एकट्याचा डाव आहे. हो हो की त्याच्या संपूर्णतेत, की जीवनाच्या संपूर्णतेत म्हणजे मृत्यूच्या निश्चिततेसह जीवनाची शक्यता आणि त्यांचा एकत्रितपणा, हे ह्याचा स्वेच्छेने केलेला स्वीकार आहे, असं थोडक्यात मला म्हणायचं. संजीवजी उपस्थित झालेले आहेत. नमस्कार नमस्कार. संजीवजी. नमस्कार. हा, आपण काय बोलू इच्छिता? अ, दोन गोष्टी मला सांगाव्याशा वाटतात. म्हणजे हो मुळात काफका हा काय माझ्या अभ्यासाचा विषय नाही, जी ए कुलकर्णी हा माझ्या अभ्यासाचा विषय, त्यामुळं तरी सुद्धा आता जे काही मी ऐकलं त्याच्या आधारावरती की आधुनिकतेमुळे माणसाच्या आयुष्यामध्ये जे बदल घडले आणि त्याच्यामुळं आधुनिकतेचे आधुनिकतेचे दुष्परिणाम आपण म्हणूया वाटल्यास, हो हो तर हो हा जीएनचा एक आवडता विषय होता आणि त्यांचं हो स्वतःच त्यांच्या पात्रांमध्ये म्हणजे अगदी ती सोडवण असेल, खूप खूप माघार असेल वगैरे वगैरे. तर याच्यामध्ये हे सगळे त्यातले नायक जे असतात ते आपल्या जुन्या कदाचित जुनाट आदर्शांना कवटाळून बसलेले असतात आणि त्यामुळं आधुनिक जगात मुळे मग त्यांची कशी फरफट होते हे कदाचित जीएनचं स्वतःचं मतच त्यांनी या पात्रांच्या तोंडून बोलून दाखवलेलं आहे. पण ते स्वतः जी अत्यंत स्वतःला जुनाट म्हणून घेत असत आणि त्याची त्यांनी कधी कधी असं वाटतं की त्यांनी त्याचं भांडवल केलेलं आहे की काय, हो की हो हो नाविन्याविषयी नाविन्याविषयी नावड म्हणल्यानंतर ते हम्म, नाविन्य सरसकट नाकारणं हो हा जीएनचा होता. तसा त्यांचा एक स्वभाव होता. म्हणजे जसं वुडहाऊस विषयी पु ल देशपांडेंनी दिलेलं आहे की आय डू नॉट हेट इन प्युरल्स, असं हम्म, वुडहाऊस त्या जर्मन छळछावणीमधल्या जर्मन सैनिकांविषयी म्हणत असे. पण तसं जीएननी बरोबर उलट केलं की जीए ऑलवेज हेटेड इन प्युरल्स. त्यांनी हो हो सगळं म्हणजे स्त्रिया म्हणल्यानंतर एका हो वर्गात त्यांनी त्याची विभागणी हो केली. स्त्रियांच्या नंतर पोशाखाबद्दल सगळं अति सगळं हा म्हणजे स्वतःला हा सिगारेटचं अत्यंत जबरदस्त व्यसन असलेल्या स्त्रियांना स्त्रीनी हम्म, सिगारेट ओढलेली अजिबात चालत नसे. हम्म, स्त्रियांचे कपडे, स्त्रियांचं हो वागणं, हो स्त्रियांचं खाणं पिणं हम्म. याच्यावर त्यांचा अतिशय तीव्र त्यांना विरोध होता आणि ते तंबाखूचं त्यांच्या व्यसन तंबाखूचं तंबाखूचं व्यसन व्यसन आवडत नसेल. तंबाखूचं व्यसन, ओठांची गुंची करणारे, हं. अमिताभला उन्नट म्हणणारे, हेमा मालिनीला स्वप्नसुंदरी म्हणणारे, हो 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 चपाती खाताना फक्त मधलाच भाग खाऊन बाकीच्या कडा टाकून देणारे, हं. इंग्रजी 7 हा आकडा लिहिताना त्याच्यावर एक आडवी रेघ हो देणारे, हो अशी अशी ती त्यांची हे आहे. हं, हं, पण हं, ते ही ऑलवेज हेटेड इन प्युरल्स, त्यामुळे त्यांना हं, मला असं वाटतं की हं, आधुनिकतेला त्यांनी सरसकटपणे नाकारलेलं होतं. त्यांनी तसं बऱ्याच गोष्टींना सरसकटपणे नाकारलेलं होतं. हं. म्हणजे संत साहित्याला त्यांनी नाकारलं, गांधीवादाला त्यांनी नाकारलं, अशा हो बऱ्याच गोष्टी आहेत. पण आधुनिकतेमधला हा एक भाग वाईट आहे म्हणल्यानंतर सगळी आधुनिकताच वाईट आहे असं हं. त्यांनी जे मानलं आणि तेच त्यांच्या पात्राच्या तोंडून ते म्हणाले, ते मला एक त्याचे खरं तर मला त्यांच्या लिखाणाची मर्यादा वाटते. हां हां मी असा जगणार आहे, तुम्हाला काय वाटतं त्याची काही मला पर्वा नाही आहे, अशी एक साधारणतः मनोधारणा घेऊन ते वावरले. आणि दुसरा भाग म्हणजे धर्माचा विषय निघाला होता. हो तर हो धर्माचा जीएना कळालेला जो अर्थ होता तो सगळ्यात बरोबर अर्थ आहे असं मला वाटतं. कारण धर्माचे 3 आधारस्तंभ सांगितलेले आहेत. त्याच्यामध्ये धर्माचं तत्वज्ञान आहे, नीती आहे आणि कर्मकांड आहेत. त्यातला हं. कर्मकांड या भागाला संतांनी सुद्धा अगदी नाकारलेला आहे. त्याज्य कर्मकांड समजलेलं आहे, हा बहुतांशी त्याज्य समजलेलं आहे. कर्मकांड म्हणजे धर्म हा जो हं. धर्माचा आजचा अर्थ आहे, तर हो. त्याला अगदी संतांनी सुद्धा नाकारलेला आहे. ते जीएना पटलेलं होतं. त्यामुळं पण तत्वज्ञान आणि नीती गंमत म्हणजे मायथॉलॉजी हे जे धर्माचं एक अंग आहे, त्याचा मात्र चातुर्याने जीएननी भरपूर उपयोग करून घेतलेला आहे. भारतीय मिथकं आणि ग्रीक मिथकं, ग्रीक मायथॉलॉजीचा अभ्यास
विविध कथांमधून जाणवतो त्यांच्या. त्याचं म्हणजे परत ते द रायटिंग नॉट द रायटर असंच होतं. मी हा, त्यांनी बरोबर आहे, स्वतः बरोबर आहे, बरोबर आहे. त्यांनी हो, स्वतःच जे अस्तित्व ठेवलं होतं. हो, तर मला स्वतःला असं वाटतं की धर्माचा म्हणजे जे स्वतः त्या अर्थानं धार्मिक जरी नसले तरी त्यांनी वेगवेगळ्या लोकांच्या आणि वेगवेगळ्या धर्मांचा अतिशय सखोल असा अभ्यास केला होता आणि त्यांनी नास्तिकता जी स्वीकारलेली होती ती डोळसपणे स्वीकारलेली होती. हो, म्हणजे कशाला तरी विरोध करायचा, आस्तिकतेला विरोध करायचा म्हणून नास्तिकता स्वीकारायची असं त्यांनी केलेलं नव्हतं. तर संपूर्ण धर्माचा आणि कर्मकांडाचा आणि सगळ्या त्यातल्या गोष्टींचा अभ्यास करून मग त्यांनी सत्सद विवेक बुद्धी वापरून ती नास्तिकता स्वीकारली होती. असे ते माणसाचे गमती जमती आहेत. बरोबर आहे. कॉम्प्लेक्स माणूस होता, हो, अतिशय हो, हो, कॉम्प्लेक्स माणूस होता, एवढं बाकी नाही. हो, हो. बरं, अजून कोणाला काही प्रश्न विचारायचे आहे की मग आपण पुढील याच्यामध्ये वक्त्याकडे? मला एकच मला फक्त म्हणावं असं वाटतं होय. की नास्तिकता जी स्वीकारली होती तर नास्तिक असणं मी त्याच्यामध्ये इंग्रजीमध्ये रिलिजन आणि रिलिजिओसिटी या दोन्हीच्यामध्ये मी फरक केलेला आहे की रिलिजन म्हणजे आपण ज्याला कर्मकांड म्हणतो हो, ते रिलिजन त्यांनी नाकारलेलं होतंच आणि ते रिलिजन नाकारून त्यांनी तो नास्तिक पण त्याच्यामध्ये माणसात म्हणजे रिलिजिओसिटी जी आहे ही एक मानवी जीवनाची मूलभूत प्रेरणा आहे हो, असं हो. मानून ती रिलिजिओसिटी काही त्यांना जी आहे त्या अर्थाने नास्तिक होते असं म्हणते किंवा त्यांना अतिंद्रिय शक्ती अस्तित्वात आहे कुठली तरी, हा, ह्यावर बहुतेक जियांचा विश्वास होता असं वाटतं त्यांच्या कथांमधून. ते प्रकट झालेले आहे बऱ्याचशा ठिकाणी. किंवा नसेलही कदाचित. तुम्ही संजीवजी नेहमी म्हणत असतात की रायटिंग अँड नॉट द रायटर, तसंही असू शकेल कदाचित. म्हणजे आता स्टीफन किंगने भयकथा लिहिल्या आहेत भूताखेतांच्या. तो म्हणतो आय डू नॉट बिलीव्ह इन गोस्ट, तसाही हा प्रकार असू शकतो. बरं बरं, अजून कोणाला काही प्रश्न आहेत मनामध्ये की आपण गणेश कुलकर्णींकडे वळूया? नमस्कार, मी मधुसूदन जोशी. हा, नमस्कार. बोला बोला. तुमचं नाव सुदान म्हणून आलेलं आहे. हा, बरं, ते ठीक आहे. लहानपणातलं नाव आहे. बरं बरं, ठीक आहे. हा, हो, मी हा, म्हटलं आपल्याला आंतरराष्ट्रीय श्रोते मिळाले, सुदानमधून कोणीतरी आलंय, जॉईन झालंय. बरं, बोला जोशी सर, हा. बोला. माझा प्रश्न मी टाईप केला होता. म्हणजे नास्तिक रिलिजियोसिटी डिस्कस करत असताना जीएनच्या वैज्ञानिक दृष्टिकोनाबद्दल काय म्हणता येईल असं मी प्रश्न टाकला होता. हा, वैज्ञानिक दृष्टिकोन. आता शास्त्र विषयाचा अभ्यास काही जीएननी केलेला नव्हता. ते आर्ट शाखेचेच विद्यार्थी होते, किंवा याविषयी ब्रह्मेसर अजून काही सांगू शकतील. वैज्ञानिक दृष्टिकोन बद्दल विचारतायत मधुसूदन जोशी. जीएनचा दृष्टिकोन वैज्ञानिक होता का? म्हणजे विज्ञानामध्ये मानवाच्या समस्यांची उत्तरं मिळतील, किंवा बहुतेक जे प्रश्न आहेत ते विज्ञान सोडवू शकेल, किंवा ज्याला आपण बुद्धिवादी, विवेकवादी वगैरे असा दृष्टिकोन म्हणतो, तो विज्ञानाला जवळ जाणार असतो नेहमी. तर विवेकवाद जो होता म्हणजे जो आपण युरोपियन एनलायटनमेंटचा विवेकवाद आपण जो म्हणतो किंवा सायंटिफिक थिंकिंग जे म्हणतो आपण त्याच्यामध्ये प्रॉब्लेम असा आहे की तो म्हणजे क्रायसिस ऑफ मॉडर्निटी उद्भवते किंवा तो उद्भवतो क्रायसिस कारण तो विवेकवाद जो आहे तो सेल्फ रिफ्लेक्टिव्ह नसतो किंवा नव्हता 200 वर्ष. आणि त्याचा जो क्रायसिस 20व्या शतकाच्या सुरुवातीला झाला तो त्या अर्थाने म्हणजे आपण सायंटिफिक किंवा विज्ञानवादी म्हणजे आपण जर का त्यांना सेल्फ रिफ्लेक्टिव्ह किंवा सेल्फ क्रिटिकल हा कार्ल पॉपर यांनी म्हटल्याप्रमाणे की सायन्स हे सेल्फ क्रिटिकल असायलाच पाहिजे, ते सायन्स नाही. तर या अर्थाने जीए विज्ञानवादी होते असं म्हणे. हो, बरं बरं बरं. आता नमस्कार, दोणगे सरी आलेले आहेत. दोणगे सर. विज्ञानवाद हा शेवटी उत्तर शोधण्याचा एक प्रयत्न असतो. हो, बरोबर आहे. हो हो, त्या दृष्टीने तुम्ही कुठली कसोटी लावून ती उत्तर शोधता. हो, आधुनिक विज्ञानाचा विचार केला तर तू दाखव बाबा, बाप कोणाचं श्राद्ध कर, या पद्धतीचं आधुनिक विज्ञान. हो, बरोबर आहे. हो हो, तसं त्यांचं नव्हतं, पण ते डेफिनेटली ही वॉज सर्चिंग फॉर आन्सर्स बाय ओन वे. पण जे सापडलेलं आहे उत्तर तेच शेवटचं अंतिम उत्तर अंतिम आहे असं. हा जो एक काय म्हणतात त्याला ब्रह्मवाक्य म्हणणं, किंवा ज्याला आपण शब्द प्रमाण असा शब्द
एक तात्विक शब्द आहे, शब्द प्रमाण वेदांतामध्ये जे मानलेलं आहे, गुरु सांगतो ते सत्य आहे, त्याला काही इतर काही निकष लावायचेच नाहीत, केवळ गुरुमुखातून आलेलं आहे म्हणजे ते अंतिम सत्य आहे. अशा प्रकारची मनोधारणा जींची नव्हती. विवेकवादी होते ते. बरं, आता मला वाटतं गणेश कुलकर्णींकडे आपण वळूया. गणेशजींचा परिचय अतिशय थोडक्यात मी करून देतो. मुळामध्ये ते लोकोमोटिव्ह ऑपरेटर म्हणून रेल्वेमध्ये त्यांनी अनेक वर्ष सर्व्हिस केलेली आहे आणि ते लिखाणाकडे वळलेले आहेत. आणि रुळाळू बंध हे त्यांचं पुस्तक अतिशय लोकप्रिय झालेले, अतिशय मनोरंजक असं ते पुस्तक आहे. त्या व्यतिरिक्तही त्यांनी बरेचसं लेखन केलेलं आहे. आणि जीएनचे ते चाहते आहेत. जीएनच्या घराला त्यांनी भेट दिलेली आहे. जीएनच्या ज्या 2 वहिनी आहेत, प्रभावती ताई आणि दुसऱ्या ताई, त्यांनाही भेट दिलेली आहे. तर अशा प्रकारे जीएनचे एक चाहते, अभ्यासक या दृष्टीने, आणि जीएनच्या वैयक्तिक जीवनाचा त्यांनी सखोल अभ्यास केलेला आहे. म्हणून आपण त्यांना जीए एक माणूस असा विषय आज व्याख्यानासाठी दिलेला आहे. तर गणेश कुलकर्णींना मी विनंती करतो की त्यांनी आपल्या व्याख्यानाला सुरुवात करावी. नमस्कार. नमस्कार. ऍक्च्युली हे खूपच माझ्याबद्दल, माझा अभ्यास काही नाही. मला जीए कसे भावले हो किंवा मी जीएन कडे कसा आलो आणि हो जीएननी मला काय दिलं, हाच एक विषय माझ्या बोलण्यातनं मला हो व्यक्त करायचा आहे. हो कारण आता इतका गहन आणि गंभीर तऱ्हेनं सगळी चर्चा संजीव हो कुलकर्णी सर असतील किंवा मिलिंद सर असतील किंवा शिवदे सर, ज्या तऱ्हेनं त्यांनी हा विषय सजवला आणि मांडलाय, त्यामुळे मला फक्त दडपणच आलंय, बाकी काही आलेलं नाहीये. नाही, आपण की अगदी एक रंजक भाषेमध्ये आपण गप्पा मारतोय, असं जरी हा, आपण नाही आपल्या तरी पण ज्या व्याख्यानात तऱ्हेनं स्वरूप म्हणजे ठेवलं तरी काफका चालेल. हं, काफका आणि जीए म्हणजे हं. माझा आवडता लेखक मार्केज असं म्हणतो की मी कथा लेखनाकडे काफकामुळेच वळलो, असं म्हणतो तो. हो, म्हणजे बरोबर ज्या आहे. हो क्षणी मला काफकाचं मेटामॉर्फोसिस हातात मिळालं हो आणि माझ्या लक्षात आलं, अरे ह्या गोष्टी तर मी पण लिहू शकतो. आणि म्हणून त्यांनी जो मॅजिकल रिअलिझम म्हणतात त्या हो कोलंबियन लेखकाकडे, हो आणि हो मग हो त्यांनी हो त्याच्या कथा लिहिल्या आणि तो खूप मोठा लेखक बनला हो कोलंबियाचा. हो आणि म्हणजे मार्केज बद्दल असं म्हणतात की सलमान रश्दी त्याला भेटायला गेले होते एकदा, आणि त्याला मार्केजला गाबो असं प्रेमानं म्हणतात. हो गॅब्रियल हो मार्केज त्याचं नाव. हो हो तर त्याला तो टॅक्सीत बसलेला असताना त्या टॅक्सीवाल्याला विचारलं, तुला गाबोचं घर माहितीये का, गाबोचं घर माहितीये का? आणि टॅक्सीवाल्याला गाबोबद्दल प्रचंड कौतुक बितुक करायला लागला तो. हो तर टॅक्सीवाला वैतागला, कोण गाबो, मला काय माहिती म्हणतो तू. त्यामुळे तुला गाबो माहित नाही, तू चायला कोलंबियात टॅक्सी चालवतो, म्हणून त्याला तो झापलं त्याने. सलमान रश्दी वेगळ्या तऱ्हेने हिणवत राहिला. हो मग हो थोड्या हो वेळाने हो त्याने विचारला, अच्छा तो आमचा गाभो होय. अरे म्हणे, त्याच्यासारख्याच गोष्टी माझ्याकडे काय आहेत, फक्त त्याच्याकडे चांगला टाईप रायटर आहे, माझ्याकडे टाईप रायटर नाही, एवढाच फरक आहे म्हणाला. असं तो टॅक्सी ड्रायव्हर सलमान रश्दीना म्हणतो. तर त्या गाभोला आवडणारा काफका आणि जीए कुलकर्णी जो माझा आवडता लेखक, पण असं त्या सगळ्यांची तुम्ही सांगड घातली मिलिंद सर, ग्रेटच. म्हणजे मी ऐकूनच फक्त दंग होत राहिलो की ज्याला असा तऱ्हेनं विचार करता येतो. आणि मी कॉलेजला असताना जेव्हा ते एक असतं, कॉलेजचं एक वय असतं की वाचायला मिळावं. आणि त्यावेळी मी सायन्सचा स्टुडंट, मी बीएससी बॉटनी करणारा माणूस. आणि मला पेंढारकर कॉलेजमध्ये सिन्नरकर बाई म्हणून होते, तर त्यांना लक्ष झालं की मी काही वाचतोय वगैरे. मग त्या मला म्हणाले, अरे तू एक जीएनचा वॉलपेपर आहे, त्याचं तू संपादकीय कर. बरं आणि बरं त्यावेळी आजच्या काळातले सारखे डीटीपी आणि कॉम्प्युटर वगैरे अजून बोकाळलेले नव्हते. 90चा तो काळ आहे सगळा, हो 90च्या हो अगोदरचा. आणि मग मला त्यांनी दिली की तू ते कर. आणि मग मी 4-5 लोकांना मिळून, म्हणजे माझ्या कॉलेजला एक सुलभा डोंगरे नावाची मुलगी होती, ती जी बीए मराठीला, त्या पहिल्या बॅच होती जी बीएची पहिली बॅच मराठीची पेंढारकरला चालू झालेली होती. हो आणि त्यात त्यांना मग तिला घेतलं, आणखीन 2-3 लेख घेतले. मी काही लेखांचं समीक्षा त्यावेळच्या आकलेप्रमाणेच केलेलं होतं अर्थात. आणि मी काहीतरी लिहित गेलो ते सगळं, आणि ते लिहिल्यावरती लिहायचं कसं, आणि मोठ्या नोटीस बोर्डवर एक हाती सुलभा डोंगरेनं तो सगळा वॉलपेपर लिहून काढला. आणि त्याचं हस्ताक्षरामध्ये. उद्घाटन करायला शंकर वैद्य आले होते. वा वा आणि शंकर वैद्य आल्यावरती शंकर वैद्यांनी फक्त एवढंच म्हणाले की अरे ही तर दासोपंतांची पासोडी वाटते. वा 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 तोपर्यंत तोपर्यंत आम्हाला दासोपंत पासोडी काहीही माहित नव्हतं. म्हणले काय म्हणतायत. आणि तर खूप एका वर्षानंतर मी पैठणला जाऊन दासोपंतांच्या हो पासोड्या हो बघितल्या की वरचं अक्षर आणि खालच्या ओळीतलं अक्षर, त्याचं वजन आणि म्हणजे हम्म. त्याची जी नजाकत आहे, हो इतकी सुंदर आहे
हो तर हो हो तसं ते आमच्या सुलभा डोंगरेने एक हाती लिहिलेला तो सगळा एक वॉलपेपर होता आमच्या हम्म. GN वरचा. आणि एका ढबू तेव्हापासून मग पैशाची शाई लागायची त्यांना, एका ढबू पैशाची रोज शाई लागायची म्हणजे दासोपंतांना. त्यांची बहीण नंदाताई म्हणायचंच ना की तू हो एवढी मोठी पेनं का वापरतोस. हो त्यांची पेनं जाड असायची. हो तर ते म्हणतात की एकदा शाई भरली तर परत परत भरायला लागू नये, असं त्यांचं म्हणणं आहे, त्यांचं उत्तर आहे त्याला. म्हणजे इतका तो असा, लोक त्यांना माणूसगाणा म्हणतात. ते कोणाजवळ जायचे नाहीत. म्हणजे प्राध्यापकांचा विषय आहे खरं GA. हो माझ्यासारखा साध्या फकीर माणसाला तो भावलाय म्हणून मी बोलतोय. नाहीतर प्राध्यापकांनी बोलावा असा तो विषय आहे. आणि काळाच्या पुढे असणारा माणूस त्या काळात तो कालबाह्यच असतो, असा एक साधारण नियम आहे, जागतिकच नियम आहे तो. म्हणजे मोठे मोठे लेखक पण आपण बघितले की जे खूप मोठे झालेत पण ते नंतर, पण त्या काळात त्यांना कदरच केली नाही कोणी. तर असेच GA होते. म्हणजे GNच्या काळात जर GNच्या कथा इंग्रजी भाषेत किंवा त्या काळातल्या गेल्या असत्या तर नोबल लेवलला त्यांचं ते लेखन आहे, त्या क्वालिटीचं सगळं लेखन आहे. म्हणजे दास डोंगरी राहतो, यात्रा विश्वाची पाहतो, असे ते आपल्या मठीत राहायचे. आणि वेगळ्या तऱ्हेनं ते सगळं जगणं त्यांचं होतं. त्यांचं ते त्यांच्या त्यांच्याबद्दल बऱ्याच अशा मिथ्स आहेत, त्यांच्याबद्दलच्या बऱ्याच कहाण्या आहेत. हो म्हणजे हो दिलीप कुलकर्णी नावाच्या फोटोग्राफरला, ज्यांनी आयुष्यभर फक्त असे फोटो काढले सगळ्या साहित्यिकांचे, हो हो आणि तो सगळ्यांकडे जात होता आणि मला फोटो काढायला द्या, आणि त्या फोटोंच्या बद्दल त्याची खूप आस्था होती. पण GNनी त्याला कधीच फोटो काढू दिला नाही हो हो आणि ते त्याला सतत टाळत राहिले. पण GNनी त्याला सांगितलं की जेव्हा मला वाटेल की माझा फोटो काढायचा आहे तेव्हा मात्र मी तुला नक्की बोलवेन म्हणाले. आणि ते नंतर जेव्हा पुण्यात आले आणि पुण्यात ते आजारी पडले आणि त्यावेळी त्यांनी ह्याला निरोप पाठवला की तू ये माझा फोटो काढ आता. आणि त्यावेळी नेमके दिलीप कुलकर्णी तिकडे उपलब्ध नव्हते पुण्यात, आणि त्यांना तो फोटो आयुष्यभर काढता नाही आला. आणि नंतर GA वारलेच. त्याच्यानंतर जेव्हा त्या दिलीप कुलकर्णींच्या फोटोंचं प्रदर्शन भरलं पुण्यामध्ये, तेव्हा अनेक साहित्यिकांचे फोटो होते आणि एके ठिकाणी फक्त रिकामी चौकट होती आणि हो खाली हो GA लिहिलेलं होतं. वा 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 तर असे असे GA मला नेहमी भावतात की ते, म्हणजे मी जेव्हा लिहायला सुरुवात केली तेव्हा मलाही भानू काळे म्हणायचे, अरे तुझा कधीतरी फोटो दे, आपण मासिकात तुझा फोटो छापूया. तर मी नेहमी म्हणायचो मी काय GN एवढा मोठा नाहीये, पण मला असं वाटायचं कदाचित हा संस्कार असतो आपल्यावरचा, लेखकाचा एक मोठाचा असा पगडा असतो की नाही, माझ्या लेखनातनं लोकांना अंदाज करू दे की मी काय आहे किंवा मी हो कसा हो दिसतो. हो हो तर फोटो नको माझा, असं मी त्यांना नेहमी टाळत राहिलो. आणि मी अजूनही फोटो माझा शक्यतो कुठे लावू देत नाही. हो. आताही माझं पुस्तकालय आताही तुम्ही माझा व्हिडिओ फोटो सुरू केलेला नाहीये गणेशजी. तुम्ही तुम्ही GN मला असं सारखंच गूढ वाटतं. व्यक्तिमत्व जपलंय. नाही, तो GNचा प्रभाव आहे माझ्यावरचा. मला असं बर वाटतं की म्हणजे मी बर बर माझी लोक आता शिवदे सरांनी सांगितलं की मी गाडी चालवतो. तर गाडी चालवतो आणि मग त्याच्यानंतर ते अपघात आणि ते सगळं बघतो ना मी. तर हो GNचं कशी भाषा होती ना, GN अशी तोडल्यासारखी भाषा बोलायची की हम्म, GNचं लचके तोडलेली जखम ताजी लसलसली दिसली पाहिजे, असं हम्म, GA म्हणतात. हम्म, किंवा ते हम्म, म्हणतात की रक्तमासाचा ना वास आला पाहिजे. एवढेच हम्म, नव्हे तर जखमेचे हाड सुद्धा दिसले पाहिजे. हम्म. तर मी जेव्हा माणूस उडतो माझ्या समोर ना, तर मला ते हाडच दिसतो हो. हो म्हणजे हो हो चंद्रकांत हो पाटणकरांना कळेल की ते रक्त येत नाही, गोठून जातं त्या माझ्या हम्म, गाळ्याच्या इम्पॅक्ट मध्ये. तर हम्म, तिथे मला GA जाणवतात, अरे यार GNचं आपण वाचलं होतं. हम्म, म्हणजे हम्म, GA हम्म, मुळे, GN ना प्रभा अत्रेंचा मारू बिहार प्रचंड आवडायचा, जागो सारी रायना. हम्म, आणि मी हम्म, त्या रागाच्या प्रेमातच पडलो होतो. म्हणजे मी जाता येता उठता बसता तो राग ऐकत होतो. हम्म, हम्म, मला हम्म, काय हम्म, खूप रागदारी कळते असं नाही, पण ते ऐकल्यावरती आपल्याला बरं वाटतंय हे हम्म, मला हम्म, जाणवत राहिलं. हम्म, मग हम्म, हम्म, तो GNचा प्रभाव आहे माझ्यावरचा, मला असं वाटतं नकळत. आणि गूढवाद, त्यांनी स्वतःला कसं जपलं वगैरे वगैरे, ह्या सगळ्या वेगळ्या गोष्टी येतो. पण त्यांनी लिहिलेलं वाचताना आपण दंग होऊन जातो, हो रमून जातो. हो म्हणजे त्यांना जेव्हा त्यांच्या बहिणीने विचारलं, त्यांच्या लग्नाचे जेव्हा प्रयत्न करत राहिल्या बहिणी, आणि त्यांनी सांगितलं की अरे तू लग्न का नाही करत, तर तो म्हणाला का मी दुःख इतकं जवळून बघितलंय ना की मी आणखीन एका माणसाचं दुःख सहनही करू शकत नाही आणि माझ्या दुःखात तिला भागीदारी होऊ द्यायचं नाहीये मला, हम्म, हम्म, म्हणून त्यांनी लग्न नाही केलं असं ते म्हणतात. हम्म, म्हणजे हम्म, इतका हम्म, दुःखाबद्दल सेन्सिटिव्ह असणारा माणूस हा लेखक GA हम्म, कुलकर्णी, हा मला त्या अनुषंगानं भावतो. म्हणजे GNना भेटायला जाणारी अनेक माणसं होती. म्हणजे ह्याच्यामध्ये जयवंत दळवीने अनेक मिश्किलपणे त्यांचे काही उल्लेख केलेले आहेत की जयवंत दळवीने असं बऱ्याच, म्हणजे त्या थोडंसं निगेटिव्ह जाणारा लेखही आहे जयवंत दळवींचा, हा, की JN बद्दल त्यांनी लिहिलेलं आहे की JNना पुण्यातल्या सगळ्या बित्तम बातम्या असायच्या, हम्म, सगळ्या खबरा असायच्या, हम्म, आणि हम्म, ते धारवाडमधून बाहेर पडायचे नाहीत, हम्म, नुसतं हम्म, त्यांना सगळ्या खबरा असायच्या. म्हणजे हम्म, 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 हम्म. ती सगळी एक, त्यांना ते डिटेलिंग हवं असायचं, ज्याच्याकडे मिळेल त्याच्याकडे ते घेत राहायचे इनपुट्स, पण स्वतः बोलायचे नाहीत.
आणि शेवटच्या काळामध्ये जेव्हा आप्पा परचुरेंबरोबर त्यांचे बरेच संबंध असे दृढ होत गेले, हम्म. तेव्हा आप्पा तर म्हणे जीएन बद्दल बोलायचे ना, तर दळवी म्हणतात की आप्पा सत्य साईबाबांबद्दल बोलतायत की काय असं वाटावं, इतक्या आस्थेनं ते जीएन बद्दल बोलायचे म्हणे. हो. तर ते तर ते भक्तीचा ना ओमाळा म्हणजे भक्तीचा ओमाळाच एवढा असतो. भक्तीचा ओढ आहे. आणि म्हणजे हं, आता नामदेवाकडनं हं, विठोबा जेवतोय म्हणजे असं काय ते हं. जेवत नसतो, ती आपली भावना असते. हो. तो भक्तीचा उमाळा असतो, आपल्याला त्याची हं, आस्था असते, ती लगन आहे आपली. हो. आणि आपल्याला असं वाटतं की अरे असं होतंय काहीतरी, की म्हणजे आप्पा परचुरेंनी एकदा जीएनना हा प्रश्न विचारला की तुम्हाला कोणती माणसं आवडतात, साधा प्रश्न आहे अगदी हा. हं, हं, आणि जीएन हा हातात पोह्याची डिश होती, हं, आणि आप्पा परचुरेंच्या हातातही पोह्याची डिश होती. जीएननी आपली डिश बोले इकडे आहे. ती डिश जवळ घेतली आणि आपल्या डिश मधले पोहे त्याच्या प्लेटमध्ये ढकलले चमच्याने. बोले खा, हे न खाणारी माणसं मला आवडत नाहीत, एवढंच म्हणाले. म्हणजे असे ते मिश्किल होते. मला हे म्हणायचं जे म्हणजे त्यांच्याकडे ना एक वाडी म्हणजे जे ना जेव्हा फाय फाउंडेशनचा पुरस्कार मिळाला इचलकरंजीला, हं. त्यांच्या साहित्य अकादमीच्या पुरस्काराबद्दल आत्ताच त्या भानू काळेंनी पण खूप छान आठवण सांगितलेली होती. तो रेगेंनी आक्षेप घेतला आणि मग तो सगळा पुरस्कार त्यांनी हो, हो. परत केला. आणि तो पैसे मिळालेले त्यांनी त्यावेळी परत केले. त्या हो. दिल्ली आणि सगळं ते फिरून आले. हं, आणि त्याच्यानंतर तो सगळा खर्चिक भाग झाला. त्यांनी तो सगळा प्रवास खर्चासहित त्यांनी ते पैसे परत केले अकादमीला. हं. म्हणजे आजकाल जी पुरस्कार परत करतात ना, ती फक्त ट्रॉफीज परत करतायत बरं का हो, शिंदे हो, सर. हो. पैसे नाही पैसे परत कोणी करत. परत हो, करत नाहीयेत. हो. पण आणि जीएनने आपले पैसेही परत केलेले आहेत. हो. आणि आणि जे म्हणतात की मी संगमावर गेलो तर मला संगम हा वेगळ्या तऱ्हेनं कसा भावला, तर हं. आमचा एक रवींद्र कालिया नावाचा लेखक म्हणतो की संगम हा संगम तुम्हाला वाटतो म्हणे संगम हं. के ऊपर खराशे रहती है, खराशी ओरखडे रहती असतात है. म्हणतो. वाह, 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 संगम वाह! तुम्हाला वाटतो जमलाय, नाही ते ओरखडे येतो. हं, ते हं. जीएनना जाणवतंय. हं, हं, जीए हं, म्हणतात हं. मला यमुनेला तिथे नाही भेटायचंय जिथे लुप्त होते. हं, मला हं, यमुना हं. वेगळ्या ठिकाणी भेटायला पाहिजे यमुनाला मला, असं जीए म्हणतात. आणि म्हणजे ह्याच्यामध्ये कुमारजींची पण एक खूप छान अशी की ती बंदिश सगळ्यांनाच माहिती आहे की जमुना के तीर ही जी बंदिश आहे, हो. ती कुमारजींची बंदिश आहे. आणि त्याच्याबद्दल रामचंद्र गुहा म्हणतात बरं का, की एकदा ते स्वतः उत्तराखंडमध्ये यमुनेच्या किनाऱ्यावरतीच वाढलेले आहेत हो. उत्तराखंडमध्ये. हो. पण कुमार गंधर्वांनी जमुना के तीरला ज्या तऱ्हेनं वेटेज दिलेलं आहे, हो, तशी हो. जमुना मला कधी बघायलाच मिळाली नाही, असं हो, हो, रामचंद्र हो. गुहासारखा लेखकही म्हणतो. तर ती यमुना जीएनना कशी बघायची होती, तर लुप्त न होणारी यमुना बघायची होती. हं, 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 हं. तर त्या जीएनना जेव्हा फाय फाउंडेशन म्हणजे ते साहित्य अकादमीचं पुरस्काराचं जरासं दुःखद प्रकरण आहे, पण फाय फाउंडेशनचा जेव्हा इचलकरंजीचा पुरस्कार मिळाला आणि त्याच्यानंतर ते सगळ्या फॅमिली बरोबर त्यांच्या बहिणींबरोबर वगैरे फिरत होते आणि ते अचानकपणे म्हणाले की नरसोबाच्या वाडीला जाऊया. खरं हं. ते आतापासून तुम्ही चर्चा करताय की धार्मिक नव्हते वगैरे वगैरे, पण ते कोणाच्या आस्थेला कधी त्यांनी टच नाही केलाय हो, बरोबर आहे. आणि हो, हो. कोणाची आस्था दुखावली नाही. हो. की ते खूप असे धार्मिक आणि उगाच ते रूढीप्रिय वगैरे नव्हते. हं. त्यांच्या कथेंमधून त्या सगळ्या वंदिरांचं आणि सगळं अगदी डिटेल वर्णन आहे. हो, म्हणजे हो, संजीव हो, हो. कुलकर्णी सर मगाशी म्हणालेच की एकच माणूस आयुष्यभर तीच कथा लिहित असतो, असे सगळेच मोठे लेखक म्हणतात की मी आयुष्यभर तीच कथा लिहितोय, नवीन काय लिहिण्याचं माझं काय धाडसच होत नाहीये, कारण अजून तीच कथा मला धड लिहिता येत नाही. नवीन कथा लिहिण्याचं नंतर मी काहीतरी धाडस करेन, जरा ती नीट होऊ दे. तर असंच जीएनचं लेखनही त्याच म्हणजे स्वतःला सतत तराशत राहणं की हं, एक हं, बस तू हं. ही नाही कफा हो बैठा, हं, मैंने जो हं, संग हं. तराशा वो खुदा हो बैठा. तर असं वाह! ते तराशणं आहे ना, हो, ते हो, हो. सातत्यानं त्यांनी स्वतःबद्दल करत राहिले ते. हं, हं, तर ते हं, हं, जे हं. फाय फाउंडेशनचा पुरस्कार मिळाल्यावरती हं, नरसोबाच्या वाडीत गेले. तर हं, यांच्या बहिणी वगैरे चमकल्या की हा नरसोबाच्या वाडीत का नेतोय आम्हाला. हं, तर तिथे वाडीकर नावाचे एक गृहस्थ होते, ते त्यांच्या घरी गेले हं, भेटायला. हं, हं, आणि ते वाडीकर साधे साधे अगदी तिथले पुजारी बिजारीच होते आणि हं. त्यांची शेती होती. तर त्यांचे 90 वर्षाचे बाबा चालू शकायचे नाही, घसपटत घसपटत आले आणि जीएनच्या पायाला हात लावला की तुम्ही आमच्या घराला पायधूळ झाडलीत, आम्ही आम्ही धन्य झालो असं म्हणाले. तर हे अरे वाडीकर बापरे! कोण, की वाडीकर एकदा हुबळीला गेले. हं. वाडीकरांच्या गायी चरायला ते जेव्हा घेऊन जायचे तेव्हा ते जीएनची पुस्तकं पिशव्यात घालून घेऊन जायचे आणि जीएनच्या कथा वाचत बसायची. गायी मग कुठे कुठे हिंडायच्या, मग त्यांना शोधून आणण्याचा एक वेगळा व्याप व्हायचा संध्याकाळच्या वेळी ते त्या वाडीमध्ये असताना. तर हं. ते जीएनना भेटायला हुबळीत गेले आणि मग त्यांना ते गेले तेव्हा ते कॉलेजला गेलेले होते. तर त्या प्रभाताईंना विचारलं की असं मला जीएनना भेटायचंय. तर ते म्हणाले अहो जी आता नाही आहेत, पण तुम्ही या 3:30 पर्यंत. आणि त्यावेळी 10:30-11 वाजलेले होते. तर ते म्हणाले बरं, आणि ते गेले. त्या ताई म्हणाले की तुमची काही वेगळी कामं असतील तर तुम्ही ती करून या.
संध्याकाळी जे आले आणि जीएनची मग ती आल्यानंतरची एक व्यामकुक्षी आणि चहा वगैरे झाला आणि त्यांना म्हणाले अहो ते असे आले होते. अगं म्हणे त्यांना का थांबून नाही ठेवलं, असं जीए म्हणतात बरं का. आणि मग जीएननी बघितलं की 4:30 वाजता ते गृहस्थ आले वाडीकर आणि काही नाही फक्त तुम्हाला भेटायचं हो म्हणाला आणि त्यांच्याशी बसला, गप्पा मारल्या आणि जे इतके भारावून गेले की जो माझ्या कथांमधून माझ्या शब्दांमधून मला ओळखतो तो माणूस मला इतका प्रेमानं आणि आस्थेनं भेटायला आला. तर हो त्यांनी विचारलं अहो तुम्ही मग इतका वेळ कुठे होता. काय नाही म्हणे त्या दगडावर बसून होतो. कारण जीएननी त्याला दगडावर बसलेलं बघितलं होतं येताना, पण त्यांना माहित नव्हतं की हा आपल्यालाच भेटायला आलेला आहे माणूस आहे. तर त्याला तो म्हणाला की मला काही काम नव्हतं, मी तिकडेच बसून राहिलो. तर त्या वाडीकरांना भेटायला हे जीए वाकडी वाट करून नरसोबावाडीत होते. नरसोबाच्या वाडीला गेले. बरं. आणि नरसोबाच्या वाडीत गेल्यावरती मला पोहरामधला हमू मराठेंचा किस्सा आठवतो की हमू मराठेंचं जेव्हा कोकणामधलं मोठं समृद्ध असं आयुष्य होतं आणि ते जेव्हा त्या कोर्ट कज्जांमध्ये जेव्हा भुके कंगाल झाले तेव्हा ते वाडीतच येऊन राहायला लागले. त्यांच्या वडिलांनी त्यांना आणलं आणि भीक मागायला लावली, अक्षरशः भिक्षा मागायला लावली वाडीत. आणि त्या गरम गरम त्या दगडात तुम्ही वाडी बघितली असेल नरसोबाच्या वाडी सगळ्यांनी, की ते दगड आणि दगडावर चालत जायचं आणि ती भिक्षा मागायची. आणि ह्यांचे बाबा जेव्हा एकदा थकले तेव्हा ते म्हणाले अरे जरा बघ रे कुठे ताक मिळतं का. आणि मग ते स्वतः ताक आणायला म्हणून एकाकडनं बाटली मागितली आणि एका बाईंना म्हणाली म्हणे तुम्हाला ताक देऊ शकता का. म्हणे काय रे एवढा माज आला का, तुला ताक हवंय. नाही माझ्या बाबांना ताक हवंय. म्हणे उद्या दुपारी 2 नंतर आहे. म्हणजे यांची जेवणं वगैरे झाल्यानंतरच ती भिक्षा देणार ना ही हो मंडळी सगळी. बरोबर आहे. हो तर हो दुपारच्या रणरणत्या उन्हात त्याला सगळी भिक्षा मिळाल्यावरती तो बाटलीत ताक घरून घेतलं. त्या बाईनं त्याला बरणीत ताक दिलं आणि ते ताक घेऊन आणि बाबा बरोबर तो धावत पळत द्यायला लागला. आणि येता येता अचानकपणे त्याचा पाय अडखळला आणि तो पडला आणि ती बाटली बरणी फुटली. आणि बाबांचा आता त्याला वाटलं की आता खूप राग आता आपल्याला सांभाळावं लागणार, आता ते आपल्याला ओरडणार. आणि ते बाबा म्हणतात अरे ते खापरं पडलं आणि त्यात थोडं ताकाचे 2 थेंब दिसत आहेत, ते माझ्या तोंडात टाक रे म्हणाले. वा तर वा मला वा वाडी म्हटलं की एवढं सगळं आठवत राहतो. वा वा फारच फारच तर जे सुंदर. त्या हो नरसोबाच्या वाडीपर्यंत जाऊन वाडीकरांना भेटतात हा हो मला खूप मोठा मोठा भाग तसं वाटतो माझ्या. तसं जीएनच्या अर्पण पत्रिकेमध्ये त्यांनी जे उल्लेख केलेले आहेत की जत्रेतलं फिरतं चाक मला दिसावं म्हणून तो लंगडा काहीतरी रामलेख का कोण म्हातारा 10 किलोमीटर जाऊन त्यांना खांद्यावर बसून जीएच्या लहानपणी ते जत्रेतलं फिरतं चाक फक्त त्याला पाहायला मिळावं म्हणून त्यांना वाहून नेतो. त्याच्यानंतर पूर्ण लांबीची एक आयुष्यातली पहिली शिस्पेन देणारा कोणीतरी बेलीफ वगैरे. तर माणसांचं त्यांना आत्मीयता होती नाही असं नाही आहे, पण ती एक विशिष्ट मर्यादेत होती किंवा त्यांच्या एक कोशामध्ये होती आणि ती फार प्रकटपणे ते अशी व्यक्त करत नव्हते. एवढाच त्याचा आणि ते ते पत्रातनं जितकं व्यक्त हो व्हायचं ना हो सर, हो पत्रातनं म्हणजे सुनीताबाईंबरोबर त्यांचे जे रिलेशन्स होते ना, हो म्हणजे आम्ही विचारच करू शकत नाही हो की अहो तब्येतीची काळजी घ्या ह्या म्हणण्यामध्ये यस आय लव्ह यू टू मच हे म्हणणं आहे हो तिथे कुठेतरी. ती आस्था आहे, ते प्रेम आहे, ती इतकी आसक्ती आहे ना एकमेकांबद्दल. पण हो दोघांनी आपल्या मर्यादा इतक्या छानपणे सांभाळलेल्या आहेत. हो हो कोणी हो हो एकमेकांचा स्पेअर तोडला नाहीये. म्हणजे हो जे म्हणतात त्यांच्या बहिणीला नंदाताईंना अगं मला तिला साडी द्यायची आहे ग, आणि ती राहून जाते बरं का, ती देत हम्म, नाहीत. आणि हम्म, नंतर नंदाताईंनी त्यांना साडी नेऊन दिलेली आहे. कारण हम्म, हम्म. जीएनच्या त्या आजारपणात त्यांना ते वाटत होतं लक्ष्मी रोडला जायचंय, साडी घ्यायची, पण हो ती राहून हो गेलेली म्हणजे गोष्ट आहे जीएनची. म्हणजे भावनाशून्य माणूस नव्हता तो. भावबंध नव्हता होते, नव्हता आत्मीयता होती, पर्सनल आत्मीयता होती, हे सिद्ध खूपच होतं. खूपच खूपच. आमच्या नाशिकचे एक दीपक करंजीकर हा त्यांनी स्वामी ही कथा वाचली आणि अच्छा त्याच्यानंतर नाशिक ते धारवाड मोटरसायकलवर हे दीपक अच्छा करंजीकर त्यांना भेटायला गेले, फक्त भेटायला म्हणून गेले. आणि मग तिथे अच्छा गेल्यानंतर धारवाडला भेटले त्यांना जीए. ते म्हणाले का आलात अच्छा तुम्ही. म्हणे मी तुमची स्वामी ही कथा वाचली आणि तुम्हाला भेटावं असं वाटलं म्हणून मी इथपर्यंत आलो. म्हटलं त्या मला भेटण्यासारखं काय आहे म्हणे, ती कथा आहे ती महत्वाची आहे ती कथा. खरी गोष्ट हा म्हणजे अगेन म्हणजे द रायटिंग नॉट द रायटर. खरी गोष्ट तेवढ्यापुरतंच मग ते बोलणं झालं आणि मग करंजीकर परत आले. तर अशाही गोष्टी घडलेल्या आहेत. हो म्हणजे एकदा पुण्यातल्या एका रस्त्याला लघुकथाकार जीए कुलकर्णी, ज्येष्ठ लघुकथाकार जीए कुलकर्णी असा चौक आहे कुठेतरी, रस्त्याला नाव द्यायचं ठरलं. हम्म, आणि त्याचा पाटीचं उद्घाटन पुलंच्या हस्ते होतं बरं का. हम्म, आणि ती पाटी इतकी उंच होती की पुलंच्या पायाखाली स्टूल देऊनही त्यांचा हात पोचेना. हम्म, तेव्हा हम्म. हजरजबाबी पुलं म्हणाले की ज्यांच्या नावाच्या पाटीला आमचा हात लागत नाही त्यांची साहित्याची उंची केवढी असेल, आपण कसं पोचणार तिथपर्यंत, हम्म. असं पुलं म्हणतात.
तर हे जे आहे ना, हे मला नेहमी भावत राहिलं. आणि मला त्यांच्याबद्दलची एक म्हणजे आता मी नुकताच हुबळीला गेलो होतो आणि माझ्या डोक्यात हुबळी बघताना माझ्या डोक्यात धारवाडच्या 3 गोष्टी असतात. हम्म, एक तर व्यंकटेश कुमार, दुसरं गंगूबाई हनगलचं हम्म, स्कूल आणि तिसरं आपले जीए. हम्म, मी गंगूबाई हनगलच्या स्कूलमध्ये गेलो, त्यांच्या मुलाला भेटलो आणि त्याच्यानंतर मी जीएनच्या घरी गेलो. जीएनचं घर कडेमनी कंपाऊंड. ते हम्म, कडेमनी हे कानडी आडनाव आहे. त्यांचा हम्म, मोठा बंगला आहे आणि हम्म, त्या ठिकाणी गुगल फिरवत राहिला आम्हाला. मी अर्धा तास हम्म, ते इकडे तिकडे फिरत राहिलो आणि मी हम्म. चक्क नंतर मालकाच्याच घरी गेलो. तर ते म्हणाले, "अहो, ते बुचाचं झाड आहे ना, त्याच्या हम्म, खाली त्यांचं घर आहे," म्हणाले. अरे यार! हम्म, मग मी त्या बुचाच्या झाडाच्या शोधानं गेलो आणि बुचाच्या झाडाला एवढा बहर लागलेला होता आणि ती फुलं उचलत मी त्यांच्या घरी गेलो आणि त्या घरी गेल्यावरती त्यांना याच अटीवरती घर दिलंय भाड्यानं त्या आत्ताच्या मालकांनी, हम्म, की जीएनच्या प्रेमानं जर कोणी घर बघायला आलं तर हम्म. त्यांना घर बघायला द्या. वा वा वा, आणि मग छान छान त्यांनी मला छान. आत सोडलं. मी आत गेलो. शाबास. आत्ताही तो अंधारा जिना तसाच आहे. हो हो त्या हो. अंधारा जिन्यावरचा वरतून जाऊन त्यांचं ते टेबल तसंच आहे. वा. त्यातली जी गॅलरी आहे, ज्या गॅलरीत उभे राहून ते सिगरेट ओढायचे, त्या गॅलरीत मी 2 मिनिटं उभा राहिलो. मी असा मोकळा श्वास घेतला. त्या वा बुचाच्या फुलांचा वास असा मत्तपणे भरून घेतला आणि वा. नंतर त्या जिन्यातनं आलो आणि तिथे जो एक पडदा होता, हो म्हणजे दळवींनीच एक असं लिहिलेलं आहे, की दळवींचे एक मित्र जीएना भेटायला गेले हो. आणि त्यावेळी त्यांची बहीण म्हणाली, की "जीए कामात आहेत, थांबा तुम्ही 10 मिनिटं लागतील." आणि ते हम्म, खाली बसून पेपर वाचताना त्यांना त्या जिन्यामध्ये एक पडदा लावलेला होता हो आणि ते पडद्याच्या मागे त्यांना पावलं दिसतायत. पण हो. जीए 10 मिनिटांना बाहेर आले. जीएनचा तो स्वभाव होता, की हो. स्वतःबद्दलचं कुतूहल जागृत ठेवायचं आणि स्वतःबद्दलची एक गूढवाद पण जपायचा. आपलं गूढ एक आहे ना, ते जपायचं. पण आपल्यातलं कुतूहल पण जागं ठेवायचं समोरच्याला. तर मला तो पडदा हलल्यासारखा जाणवला परवा जाताना सुद्धा. वा. मला इतकं ते माझ्या डोळ्यासमोर ते चित्र उभं राहिलं. म्हणजे ही गंमत जी होती ना, ह्या फोटोबद्दलची एक शेवटची गोष्ट सांगून मी इथे थांबतो, की आता आपण खूपच बरंच झालंय, लांबलंय सगळं माझं. तर रविप्रकाश कुलकर्णी आमच्या डोंबिवलीत आमचे मित्र आहेत, की ते असे सोबतमध्ये त्यावेळी लिहायचे आणि हम्म, जे कोणाला फोटो नाही देणार, काय नाही देणार आणि त्यांच्या कुठल्यातरी संग्रहावर एक फोटो आला. हम्म, हम्म, मग हम्म, त्यांनी हा एक वेगळा सूर लावला, की असा हम्म, फोटो दिल्याशिवाय फोटो छापला जातो काय? हम्म, असा त्याने एक सूर लावला बरं का. हम्म, 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 आणि मग ते कुठेतरी पुण्यात चालत होते आणि त्यावेळी सिम्बायोसिसच्या पुढे तुमची टेकडी होती बरं का पुणेकरांनो. हम्म, त्यावेळी पुण्याची टेकडी होती. तर त्या टेकडीवरून चालताना यांच्या हातात काही पुस्तकं होती रविप्रकाश आणि ती पुस्तकाची घरंगळली. त्यांचा पाय हम्म, अडखळून ते पडले आणि पुस्तकं इथे तिथे पसरली. तर बाजूने एका मारणाऱ्या माणसाने ते हळूच पुस्तकं त्यांना उचलायला मदत केली. ती पुस्तकं त्यांच्या हातात दिली आणि ते चालायला लागले. आणि मग ह्यांनी सहज विचारलं, "तुम्ही रविप्रकाश कुलकर्णी का?" ते म्हणाले, "हो." म्हणे, "तुम्ही सोबत मध्ये लिहिलंय का?" ते म्हणाले, "हो." म्हणे, "बरं." आणि चालत राहिले. आणि जेव्हा ते वळले, त्या युनिव्हर्सिटीत जायला आणि वळले जी तेव्हा ते म्हणाले, ह्यांनी विचारलं, "तुम्ही जी आहे का?" म्हणाले, "हो." आणि फक्त स्मितहास्य करून ते निघून गेले. बाकी एका शब्दाने त्याला काही बोलले नाही, त्याला काही रागवले नाही. म्हणजे तो माणूस एका वेगळ्या लेव्हलचा माणूस होता. हम्म, आणि माझं एकच म्हणणं आहे, की जेव्हा गझलच्या प्रांतामध्ये तुम्ही सगळी मंडळी मी अनेक माणसांच्या म्हणजे गझलगारांच्या जेव्हा गझला ऐकतो गाणाऱ्या आणि एकदा मेहंदी हसन ऐकलं, की असं वाटतं, की आता ह्याच्यापुढे कोणाचं ऐकू नये. हम्म, हम्म, तसं माझं झालं, की मी हम्म. जेव्हा जीएनच्या कथा वाचल्या, तेव्हा मी इतर सगळं साहित्य नाकारलं मराठीतलं. मला असं वाटलं, की ह्याच्यात सगळं मला मिळतंय आणि मी त्यातनं समृद्ध होत गेलो. मला त्या काळातले कुठलेही कथाकार वाचायची इच्छा नाही झाली. कारण जीए हम्म. वाचलेल्या माणसाला इतर काही वाचायची इच्छा होत नाही, असं माझं प्रामाणिक मत आहे. थँक व्हेरी मच तुम्ही बोलायची संधी दिलीत. शिवदे सर आणि फारच पाटणकर सर आणि सगळे तुम्ही ज्ञानवंत माणसं. थँक व्हेरी मच. व्हेरी फारच काइंड ऑफ यू. गुड नाईट. दिलखुलासपणे आणि रंजक पद्धतीने तुमचे हे जीएनचं काय म्हणू आपण त्याला पुराण, जीए पुराण खूप खूप रंगलं. बरं, कोणाला काही बोलायचंय? हां, कोणाला काही विचारायचंय? जरूर विचारा. जीए एक माणूस म्हणून या विषयावरती. खरं सांगतो पण ती गंमत आहे सगळं. हो, त्यामुळे नक्कीच पुन्हा नक्कीच. एकदा मी जीए वाचला, हो जीए हो हो चाळला, हो काय हो काय काय हो. काय बघत राहिलो ते सगळं. गालिब गालिब आठवतो मला. गालिबच्या स्वभावातही असाच हजरजबाबीपणा होता, थोडासा विक्षिप्तपणा होता. गालिबला जेव्हा एकाने विचारलं की तू मुसलमान आहेस का, ते 1857ला ते सगळे ते बहादूर शाह जफरचे नातेवाईक वगैरे शोधत होते वगैरे. मग आधा मुसलमान हो, तो बोले आधे कैसे है, तो बोले मैं शराब पिता हूँ लेकिन सुअर का गोश्त नहीं खाता. तर ते अशी काहीतरी विचित्र
शैली गालिबची देखील नाही, बोलण्याची आणि होती. जीएन बद्दल इतकं बोलतात, पण जीएनच्या समोर एक पठाण नावाचे वकील राहायचे त्या हो कणेमनी कंपाऊंड समोर, हो आणि त्यांच्या नातवाला जीएननी प्रचंड सांभाळलंय. हो 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 म्हणजे हो इतके त्यांचे रिलेशन्स आहेत त्या हो बाळाबद्दल तेही त्यांच्या, वाचलंय बापरे, मी. इतकं तो इंटिमेट पठाणांचा रिलेशन्स आहेत मुलगा त्यांचं. त्यांच्या बागेत खेळायचा वगैरे बागेत तेही खेळायचा, वाचलंय. त्यांच्यावर हो राहायचा, हो हो आणि तो म्हणजे हो. जीए आल्याशिवाय जीएनच्या सायकलला हात लावू द्यायचा नाही त्याच्या भावाला पण. वा इतकं त्याचं ते प्रेम होतं जीएन बद्दल त्या लहान असताना सुद्धा. हो म्हणजे तर हे जीएन बद्दल लोक बोलतात, मला असं वाटतं की त्या काळात थोडंसं ते निग्लेक्ट झालेले आहे. हम्म, म्हणजे एकतर असूया, हो आपण म्हणजे एक नॉर्मल आपली मराठी माणसांची एक वृत्ती आहे, हम्म. आम्ही समोरच्याला खेकडा मोठं होऊ देत नाही आणि खेकडा मोठं वृत्ती म्हणत म्हणा नाही किंवा काय म्हणा. दिलखुलासपणे. हा नाही, दिलखुलासपणे आम्ही मोठं म्हणतच नाही हो हो समोरच्याला. हो हो आम्ही हो समोरच्याचं हो म्हणजे सी डी देशमुखांना ना हम्म, आय एसच्या परीक्षेमध्ये एक प्रश्न होता. एक अशी लाईन होती, ती लाईन हात न लावता छोटी करा. त्यांनी हम्म, बाजूला लाईन मोठी काढली आणि ती छोटी केली. हम्म, आम्ही काय हम्म, करतो, तीच लाईन खोडतो. हम्म, हम्म, माणूस मोठा झाला की हम्म, आम्ही पहिल्यांदा त्याचे पंख कापायला सुरुवात करतो, की ह्याला पहिल्यांदा छाटून टाकू. हम्म. आम्ही त्याला छोटं करून आम्ही मोठं बनतो. आम्ही त्याला मोठं म्हणून आम्ही मोठं नाही होत. हा एक म्हणून नॉर्मल आमचा एक कन्सेप्ट आहे. तर ते गणेशजी, सगळं. गणेशजी, हा एक एक इथं शेअर करतो तुमच्या बरोबर. हा हा इट इज रिलेटेड विथ लोलक. पहिलीच गोष्ट सांगतो की हे लहान लहान रेष मोठी रेष जे आहेत, हे सगळं पटतं. आणि रेष लहान न करता मोठी रेष करण्याचा प्रयत्न आपले लोलकचे जे साहित्यिक आहेत त्यांच्यासाठी आपण सप्टेंबर महिन्यापासून एक कार्यक्रम हा युट्यूबचा लोलकवरच्या साहित्यिकांच्या साहित्यावर करणार आहोत. म्हणजे अच्छा. गाजलेले साहित्यिक ह्या मालिकेमध्ये हा, आपण ग्रेस घेतले, जीए घेतले. अच्छा. पुढच्या महिन्यामध्ये नारायण सुर्वेंवरती परिसंवाद होणार आहे. आणि क्या बात. त्यानंतर लोलकवर नियमितपणे लिहिणारे, अतिशय नियमितपणे चांगल्या लेखक दर्जाचं राहणार. लिहिणारे आमच्यातलेच जे काही सदस्य आहेत बरं, त्यांच्यावर पण छान लिहितात. आम्ही एक एक परिसंवाद घेणार आहोत. म्हणजे आम्ही आपल्याच आमच्या माणसाचं कौतुक कोणी करायचं, आपलं करायचं दुसरं खरी कोण गोष्ट आहे. करणार. हा तर आणि आम्ही अगदी मन मोकळेपणानं कौतुक करणार आहोत. हो त्या क्या दृष्टीनं बात. आम्ही अमराठी आहोत. नाही, मी बरोबर. तुमच्याबद्दल, अहो तुम्ही तेवढं प्रेम करता म्हणून तर तुम्ही मला इथपर्यंत बोलवलं. नाहीतर मी कसं आलो असतो तुमच्या त्या तिकडे या भाषणाला, किंवा माझं व्याख्यान बिख्यान नाही हो, मी एवढा मोठा नाहीच आहे हो. मला आवडलं ते मी बोललो. म्हणजे छान बोलला, ब्रह्मे सरांचा केवढा छान. अभ्यास आहे हो. हम्म. कुठलं काय काय ते संदर्भ काढतायत, मला ते नाही डोक्याला नाही शॉर्ट होता तो सगळा. पण तुम्ही जे बोललात तेच ऍक्च्युली तसंच बोलायला पाहिजे होतं हो बेसिकली. बरोबर आहे. बाकी सगळं म्हणजे हम्म. बाकी आपण सगळं जे केलेलं आहे ते ठीक आहे, पण गणेशजी जे बोलले म्हणजे आता द ह्युमन साइड ऑफ जीएस कॅरेक्टर ही तुम्ही प्रेझेंट केली आणि अतिशय उत्तम रीतीने प्रेझेंट केली. बरं, अजून म्हणजे कोणाला काही जे दळवींना म्हणायचे, तुम्ही फुल्या फुल्या नका टाकू, कारण ते डायरेक्ट लिहा म्हणे, तुम्हाला शिवाय डायरेक्ट लिहा, फुल्या फुल्या टाकू नका असं म्हणायचे. तर ते वेगळं आहे. म्हणजे मला असं वाटतं हो की जे वाचल्यावरती तुम्हाला दुसरं काही वाचायची इच्छाच होणे इतक्या लेवलला ते आहे. हो हो तेवढं हो साहित्य हो त्यांचं समृद्ध आहे, तेवढी मला ताकद आहे. वाटतं अहो 100 वर्षानंतर पण आपण आज जीएन वर बोलतोय ना, नक्की तर नक्की किती नक्की. वर्ष टिकला पाहिजे लेखक, विचार करा. आजच्या तारखेला ही मोठीच घटना आहे असं मला तरी हो वाटतंय, हो नक्कीच नक्कीच. की 100 वर्षानंतर एक लेखक व्हॉट्स आपण वाचतोय अजूनही ना. ते काय व्हॉट्सअपवरचं लेखन नाही आहे नाही, नष्ट व्हायला. ते टिकणारच आहे चिरकाल. नाही बरं. नाही, ही एक संधी परत घेतो मी. हो परत सगळ्यांना अपील करतो जे आहेत त्यांना पण, आणि त्यांच्या मार्फत इतरांना, मराठी लेखकांना जागतिक स्तरावर नेण्यासाठी हो सशक्त इंग्रजी, फ्रेंच जी काही भाषांतर करता येतील हो असे करणाऱ्या लोकांनी पुढाकार घ्या. हो. ही एक खंत कारण आहे असं की जीएनना नोबेल मिळालं नाही कारण त्यांचं भाषांतरच झालं नाही. आणि बऱ्याच खरी लोकांनी गोष्ट आहे, म्हणून ते ठेवलंय पोचलंच की नाही. भाषांतर करता येत नाही अशी त्यांची शैली आहे की जी अनट्रान्सलेटेबल आहे. कदाचित थोडं असं काही नाही हो, असं काही नाही हो. आता अनट्रान्सलेटेबल काफका शैली सारखा आहे. लेखक पण केवढा कठीण आहे, हा पण त्याचे अनुवाद केले ना होतातच आहेत की ट्रान्सलेट. मराठीत. बरं. हा, मग फार आपला मराठीचा अनुवाद व्हायला हरकतच नाही तिकडे. पण तेवढ्या ताकदीचा माणूस हवा, ही एक. अर्थात आणि त्या अर्थात. काळातल्या माणसाने काय केलं की त्याला निग्लेक्ट केलं, कारण एकतर मला जमत नाही ना, मग तुला मी मोठं होऊ देणार नाही, हा एक तो एक ऍटिट्यूड त्या काळात पण असावा. हम्म. आहेत ते लेखक मोठेच आहेत सगळे, स्वतःचे स्वयंभू लेखक आहेत तो, पण तरी सुद्धा मला असं वाटतं की नाही, बरोबर जीएनना आहे. थोडस त्यांनी, म्हणजे असतंच ना त्या काळातलं पण साईड ते कप्पे कप्पे असतातच ना एक कुठले तरी. तुमच्याकडे गाड्या जशा सायडिंगला लावल्या जातात. हा, सायडिंग आणि लॉबिंग असतंच. बरं, लॉबिंग असतं. मेन लाईन वरती गाडी येऊ देत नाहीत, तसा प्रकार थोडासा झाला खरा. बरं बरं, अजून काही. हा, युट्यूबवर प्रशंसा वा, खाजगीत म्हणजे लोलकवर. बरं बरं, ठीक.
बरं बरं, अजून काही कोणाला काही प्रशंसा केली. विचारायचंय? नाहीतर मग निवाताईंना आपण आता आभार प्रदर्शन करायला सांगू. 8:30 होत आलेत आपले. अजून कोणाला जीएन बद्दल काही बोलायचंय किंवा गणेशजींना काही प्रश्न विचारायचे आहेत? बरं, ठीक आहे. सागरची काहीतरी कॉमेंट होती तर हां ह्याच्यावर. आजची हां दोन्ही भाषणं अतिशय रंजक, संदर्भयुक्त, अभ्यासपूर्ण आणि उद्बोधक अशी झाली आहेत. आता मला अतिशय छान वाटतं, नवीन माहिती मिळाली आणि दोन्ही विषय युनिक होते आणि खरंच येते. सागर कुलकर्णीने लिहिले हो, सागर कुलकर्णी दासोपंतांच्या पासोडीबद्दल लिहिलंय, कारण ते आणि मूळ नंतर पण मग गीतार्णव हा त्यांचा ग्रंथ आहे. सागरजी सर, हो, मी बोलू का एक मिनिट? तर बोला बोला बोला. दासोपंतांचं जे काही लिखाण आहे ते, आणि त्यांचं सगळं लिखाण हे अंबाजोगाईतच घडलेलं आहे. त्यांची इथे समाधी आहे. त्यांचं मूळ सगळ्या स्क्रिप्ट अंबाजोगाईत आम्ही जपून ठेवलेल्या आहेत. त्यांची दोन्ही देवघरं आहेत. तर त्यांचं एकूणच चरित्र आणि साहित्य कृती, त्यांचं संगीतावरचं असणारं लिखाण, ह्या सगळ्या गोष्टींवरचं पण आपण पुढे कधीतरी सादरीकरण घेऊ. नक्की नक्की नक्की. आणि त्यांची मूळ पासोडी पण अंबाजोगाईत आहे. मला हेच सांगायचं होतं. मी बघितली हा. सागरजी. बरं 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 ती बरं. बघून अच्छा. आलोय खास. हा. हा. एक लक्ष श्लोकांचा मला वाटतं गीतार्णव आहे हो हो, त्यांचा. आणि त्या हो, अशा हो. त्या लटकवलेल्या होत्या. आता मला माहिती आहे हो. त्याची काय अवस्था आहे, कसं ठेवलंय त्यांनी, पण नाही, आता त्यावेळी त्या अशा मंदिर केलंय लटकवलेल्या त्याचं. होत्या. बरोबर आहे, बरोबर आहे. बरं, आता आपण त्याचं मंदिर म्हणजे आपण त्याला संग्रहित केलंय व्यवस्थित. अच्छा अच्छा हा. अच्छा. हा. आणि पण मी जाऊन तसे बघून आलोय. तसे तसे थोडेसे दुर्लक्षितच, म्हणजे जीएनना जसं हो. सायडिंगला टाकलं गेलं, ज्ञानेश्वरांच्या तुलनेमध्ये थोडेसे दुर्लक्षित राहिलेले असे कवी असं म्हणता येईल. आणि आणि अक्षर एवढं टपोर आहे ना त्यांचं, हा, अक्षर हा, एकदम बेफाम हा, सुंदर अक्षर आहे. तर माझी कदाचित ती सुलभा डोंगरे मला त्यानिमित्तानं आठवली, हा. की तिने ते सगळं लिहिलेलं, एक टाकी वरचं अक्षर आणि खालचं अक्षर. आणि हो, शंकर हो. वैद्य असं म्हणतात ती दासोपंतांची बासुडी, म्हणून मी काही वर्षानंतर गेलो, बासुडी काय आहे हो, म्हणून हो. बघायला गेलो होतो पाटणकर साहेब. बरं. मजा आहे, गंमत आहे हा, सगळी. निवांत. खरं निमत सांगायचं तर आभार प्रदर्शनासाठीच हो हो हो, की सॉरी. माझ्या मनात ना थोड्याशा संमिश्र भावना दाटल्यात. म्हणजे मागे संजीव कुलकर्णींच्या पुस्तकात वाचलं होतं मी तसं. जीए मला आवडतात, पण ते समजतात की नाही याच्याबद्दल मी अत्यंत साशंक होते. आणि पण ते साशंक पण ह्याच्यामध्ये या दोन्ही सत्रांमुळे थोडंसं कमी झालं. त्याचा आनंदही आहे. आणि इतकी वैचारिक पण रंजक अशी ही मेजवानीच होती आमच्या म्हणजे प्रेक्षकांसाठी. तर ती आता ह्या सत्राबरोबर संपतेय, म्हणजे जीएनच्या बद्दलची, म्हणून थोडंसं विषाद पण वाटतोय. गेल्या सत्रामध्ये आम्हाला डॉक्टर माधव पुराणिक आणि डॉक्टर संजीव कुलकर्णी ह्यांनी जीएनच्या कथाचं जरा मर्म उलगडून दाखवलं. त्यांची जरा जास्त डोळसपणे ओळख झाली त्यांच्या कथांची. आणि त्या वाचण्यासाठी पण आम्ही बरेच परत वाचण्यासाठी, म्हणजे माझ्याकडे सुद्धा त्यांची सगळी पुस्तकं आहेत. पण मध्ये बराच कालखंड गेला की मी ती परत परत वाचली नाही, पण ह्याच्या निमित्ताने वाचली आणि त्यांची नक्की नक्की. पुस्तकं खूप उपयोगी पडली त्या दोघांनी लिहिलेली. पण मी त्यांचे तर आभार, पण मी त्यांचा उल्लेख कशासाठी केला की कारण त्याच्यामुळे आजची पण सत्र समजायला आम्हाला त्याचा फायदा झाला. आणि जसं आमच्या लोलकच्या ग्रुपवर दीपक करंजीकरांनी एक त्यांचा लेख टाकला होता, माहेरमध्ये प्रसिद्ध झालेला, जीए आणि चेकॉव. आणि माधव पुराणिकांनी आणि सतीश बागलनी त्याच्यावर अजून एक टिप्पणी लिहिली होती, जीए आणि डोटोवस्की याच्यामध्ये. तेव्हा जेव्हा डॉक्टर मिलिंद ब्रह्मे म्हणाले की जीए आणि काफका ह्याचा मी अभ्यास केलाय, तेव्हा मला खूपच विस्मय वाटलं होता की अरे, म्हणजे हे लेखकांची सगळ्यांची नावं माहिती आहेत आणि चेकॉवचं साहित्य पण वाचले, पण काफका आणि याचं पण त्यांच्याशी आपण कोणी संबंध लावू कसा शकतं. पण तो त्यांचा प्रबंधाचा विषय होता आणि त्यांनी खूप सुंदररित्या आम्हाला, म्हणजे काफकाचं नाव मला माहितीये की आपल्या ग्रुपमध्ये बऱ्याच जणांनी ऐकलं असेल, पण त्यांचं साहित्य वाचलेले तेवढे असतील असं मला वाटत नाही. मी तर नाहीच वाचले. पण त्यांनी त्यांची खूप चांगली ओळख करून दिली, म्हणजे जीएन बरोबर काफकाची. आणि त्या दोघांमधला जसं त्यांनी सांगितलं तसं सामाजिक, सांस्कृतिक, ऐतिहासिक त्यांचा जीवनकालाचा फरक आणि त्याच्यामध्ये आशयाच्या दृष्टीने असणारी जी काही
साम्य स्थळं आहेत ती दाखवली. त्यामुळे आम्हाला काफका वाचायलाही प्रेरित केलं आणि कुठेतरी हे सगळे लेखक त्यांच्या आमच्या डोक्यामध्ये राहतील की त्यांचं साहित्य परत जीएनचं वाचताना. आणि त्याच्याबद्दल सर तुमचे खूप खूप धन्यवाद. आणि श्री गणेश कुलकर्णी म्हणत होते की मी कसं बोलू आणि काय करू, पण त्यांनी खूप खिशातून खूप छान रित्या आम्हाला म्हणजे जीएनच्या साहित्यांवरून त्यांच्या मधला माणूस आमच्या नजरेसमोर साकार केला. आणि त्यांच्या शब्दातून त्यांची जीएनवर असलेली भक्ती म्हणा, त्यांचं प्रेम म्हणा, श्रद्धा म्हणा, हे सगळं जाणवत राहिलं. त्यामुळे तुमचे पण सर खूप मनापासून आभार. आणि आमच्या जे काही प्रश्नोत्तरं झाली त्याचं पण चांगलं निराकरण करण्यात आलं. आजची उपस्थिती जर तुम्ही बघितले तर कदाचित तुम्हाला कमी वाटत असेल, म्हणजे ह्यांच्या ग्रुपवर एवढीच माणसं आहेत का असं. पण एक लक्षात घ्या दर्दी लोकांची गर्दी आहे, चोखंद आणि त्यांना साहित्य प्रेमाने ते जे आहेत ते उपस्थित राहिले. पण असं एक मोठा वर्ग आहे की ज्यांना जे आवडतात पण ते आज काही कारणामुळे उपस्थित राहू शकले नाही. पण आपलं जे हे रेकॉर्डिंग झालेलं आहे आणि आमचे आयोजक ह्याच्यावर ग्रुपवर ते टाकतात आणि मगाशी पाटणकर सर म्हणाले तसं ते बऱ्याच लोकांकडे ते जातो. त्यामुळे तुमचे नक्कीच पुनर्प्रक्षेपण रात्री येईल. ते आकाशवाणीची परंपरा जपतो आपण तसं. आणि जे संवाद आज घडले म्हणजे असं ते एकतर्फी झालं ते. आणि त्याच्यामुळे आमच्याला पण एक सगळ्या म्हणजे जे प्रेक्षक होतो बाकीचे त्या सगळ्यांना एक वेगळा दृष्टिकोन मिळाला, एक वेगळं विचार करायची झाली. त्यामुळे ज्यांनी प्रश्न विचारले, चर्चा केल्या, त्या सगळ्यांचं अभिनंदन आणि आभार. खरं तर कृतज्ञता आम्ही व्यक्त करायला हवी ते म्हणजे आमच्या ग्रुप बद्दलच, या लोलक सतरंगी. कारण ह्या ग्रुपमुळे ह्या दोन्ही सत्रांना एक चांगलं व्यासपीठ मिळालं. आणि म्हणजे साहित्य आवडणाऱ्या किंवा वाचणाऱ्या पण त्याचा विशेष अभ्यास न करणाऱ्या आमच्यासारख्या लोकांना एक चांगलं वैचारिक खाद्य मिळालं. गेल्या महिनाभर आमच्या ग्रुपवर असे त्यांचे पुस्तकं म्हणा, म्हणजे पुस्तकांचे उल्लेख किंवा वेबसाईट किंवा काही लोकांचं मुक्त चिंतन असं येतच होतं. त्याच्यामुळे एक म्हणजे मानसिक तयारी पण सगळ्या लोकांची ह्या जी सत्र आहे ह्याच्याकडे ऐकण्याकडे झाली होती. आणि ही सगळी म्हणजे ह्याच्यात अनेक लोकांनी भाग घेतला. पण ह्याची सगळी कार्यक्रमाची म्हणजे कुठचाही ग्रुप चालतो तो त्याच्या माणसांमुळे. आणि हे म्हणजे योग्य वक्त्यांची निवड करणं, कार्यक्रमाची रूपरेषा ठरवणं किंवा ह्या मेंबर्सना अशी सगळ्या जीएन बद्दलची माहिती पुरवणं, त्यांची ओळख करून देणं आणि त्यांना ह्या चर्चेसाठी तयार करणं, याच्यासाठी आमचे आयोजक चंद्रकांत पाटणकर आणि रवींद्र शिवदे या दोन्ही सरांचे मी आभार मानते. त्यांनी खूपच परिश्रम घेतलेले आहेत. आणि आमच्या सगळ्या लोलकवासियांतर्फे मी परत एकदा बघते आणि आयोजक दोघांच्या बद्दल कृतज्ञता व्यक्त करते आणि प्रेक्षकांबद्दल सुद्धा, कारण प्रेक्षकच नसतील तरी असे कार्यक्रम कसे होऊ शकणार. आणि आता आपण पुढच्या कार्यक्रमाची म्हणजे नारायण सुर्वेंच्या कार्यक्रमाला अशीच उपस्थिती राहू द्या. धन्यवाद. वाढू द्या. अशी नको अधिक पाहिजे, अशी नको उपस्थिती अधिक हवी असं येईल. चंदू सरे रचिला पाया उभारिले देवालया. चंदू सरांचा पर्याय नाही, लोलकिया म्हणायला पाहिजे, उभारिले लोलकिया. अतिशय कुशल संघटक आहेत ते. साष्टांग नमस्कार. धन्यवाद. मला तयार केलं म्हणजे खूपच मोठी गोष्ट केली, तर मी नुसतं बोललो. थँक्यू व्हेरी मच. आहे ती कला त्यांच्या अंगात आहेत. बरं, धन्यवाद सर्वांचे धन्यवाद. आता आपण निरोप घेऊया. थँक्यू सर. धन्यवाद.